देवेंद्र फडणवीसनी कधी कुठल्या गुन्हेगाराला मदत केली आहे किंवा कुठल्या चुकीच्या कामांना किंवा कोणाची शिफारस केली असं मी कधीच ऐकलं नाही. कधीच त्यांनी कुठल्या माणसाला फेवर दिलेलं मी कधी बघितलं नाही. हिंमत लागते. मागं सुद्धा त्यांनी असंच प्रकरण उघडकीस आणलं. हे प्रकरण उघडकीस यायच्या अगोदर, खराचं प्रकरण उघडकीस यायच्या अगोदर देवेंद्रजींना माहिती. पण एकटा माणूस चांगला असून चालत नाही ना. पण हा अंदाज होता एकटा होता ना, त्यांना होता. त्यांनीच SIT परत ते लुकआउट नोटीस वगैरे जॉईंट हे काढून दिली, त्यांनी दिली. तुम्हाला आम्हाला पत्रकारांना कुणालाच माहिती नव्हतं. पण एकटा माणूस असून चांगला नाही. तुमचा नेता हा तुमच्या शहराचा चेहरा असतो. क्या बात आहे. त्यामुळे नेत्याला किंवा त्याच्या पक्षाला शिवाय देण्यात अर्थ नसतो. तुम्ही देवाचं नाव वापरून, तुम्ही धर्माचा वापर करून तुम्ही अशा गोष्टी करता. ते जेवढे दोषी आहेत ना तेवढे त्यांचे भक्त सुद्धा दोषी आहेत. की जर एखाद्या कुठल्या महिलेला जर एखादा माणूस म्हणतो की तू राधा आहे आणि मी कृष्ण आहे, आणि जर त्याच्याशी संमतीने संमत ठेवत असेल, तर त्या महिलेला जर एवढी सुद्धा अक्कल नसेल की एखादा कुठलाही बाबा आपले प्रॉब्लेम जर आपलं शारीरिक शोषण करून करत असेल, तर त्या बाबा एवढीच ती महिला सुद्धा दोषी आहे. आम्ही ज्या केसेस पाहतो त्याच्यामध्ये तुम्ही एक फॅमिली कोर्टात चला आमच्या, कधी एकदा तुम्हाला वेळ मिळाला तर जवळजवळ 90% हिंदूंचे डिवोर्स तिथं केसेस पेंडिंग आहेत. आता 2025-26 म्हणजे हजारो केसेस असतील ना, त्यातल्या 90% फक्त हे हिंदू फॅमिलीज मधल्या केसेस, डिवोर्स केसेस. आज जर तुम्ही भयान ही वास्तव जर पाहिलं, 10 मधल्या 4 ते 5 लोकांचं डिवोर्सचं प्रमाण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक तर लग्नच होत नाहीयेत मुला मुलींची. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव शुभ कार्य सुसर्वदा. आज जे आमच्याकडे व्यक्ती आलेत, एक खूप मोठी हस्ती आहे. त्यांनी सांगितलं की कुठल्याही कार्यक्रमाला, कुठल्याही कामाला सुरुवात करण्याच्या आधी आपण गणपती बाप्पाच्या चरणी आराधना सादर करतो, त्याचं नमन करतो. समा जोशी प्रस्तुत मोकळ्या गप्पा माइंड मीट्स माइंड इन असोसिएशन विथ SD फिल्म्स, KK पिक्चर आर्ट्स, पावर्ड बाय सुविधा संकल्प ग्रुप सादर करत आहोत चिटचॅट विथ दिग्विजय जोशी सीझन 3. आणि आज जी माझ्या चेहऱ्यावरचा आनंद आहे, तो आनंद ह्यासाठी आहे कारण आज आपल्या सर्वांचा पाठीराखा, जिथे अन्याय असतो आणि जिथे कोणीही अन्याय केलेला नाही त्याला न्याय देणारा माणूस आपल्याकडे आलेले आहेत. ते म्हणजे ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे सर. नमस्कार सर. पहिल्यांदा तुमच्याकडे पाहिल्यानंतर इतकी ऊर्जा येते आणि एकदम चेहरा प्रसन्न वाटतोय. मग दिवसेंदिवस सर तुम्ही लहान होत चाललात, ह्याच्या मागची जादू काय, याच्या मागचं काय करता तुम्ही? नाही, डाएट आणि रेग्युलर एक्सरसाइज. रेग्युलर डाएट, रेग्युलर एक्सरसाइज. सकाळी किती वाजता उठता? सकाळी मी साधारणतः 7-7:30 उठतो. आणि काय चिरंजीव वगैरे आमच्या शाळेत गेला किंवा मी दररोज 1 तास जिम करतो, जॉगिंग करतो, म्हणजे रनिंगला जातो. पण मी 1 तास माझ्या स्वतःसाठी देतो, कंपल्सरी देतो. आणि मग दिवसाची सुरुवात होते. मग दिवसाची सुरुवात होते. घरात पहिला चहा कोण बनवतं? आई. मीच आई वडिलांकडे राहतो. माझी मिसेस, माझे 2 भाऊ, माझे 2 मुलं, आम्ही सगळे आई वडिलांकडे राहतो. आमची जॉईंट फॅमिली आणि आम्ही जॉईंट फॅमिलीला खूप महत्व देतो. सर मला आहे ना तुम्हाला पहिल्यांदाच आता सुरुवातीला अभिनंदन द्यायचंय. आता रिसेंटली आम्ही एक मुलाखत घेतली, गुरुवर्य सुजित देशमुख गुरुजी, ज्यांचं KK मार्केटला ऑफिस आहे, आणि त्यांनी त्यांचा प्रवास सांगितला. त्यांनी खूप सुंदर वाक्य सांगितलं होतं की दिग्विजय, कोणी जर मला विचारलं तर आम्ही म्हणतो की आम्ही आमच्या आई वडिलांसोबत राहतो. आणि यानंतर ही दुसरी व्यक्ती आहे ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे, की दादा तुम्ही म्हटलात की आम्ही आई बाप. किती सुंदर, क्या बात. तुम्ही ही जॉईंट फॅमिली बद्दल बोललात, पण आजकाल जॉईंट फॅमिली राहिल्या नाहीये सर. तुमचं काय मत आहे याच्यावर? हा खूप, आणि 10 वर्षांनी ह्याचे तुम्हाला रिफ्लेक्शन्स दिसतील की आज दिसतायत की आता दिसतायत, पण तेवढे जाणवत नाहीयेत तुम्हाला. 10 वर्षांनी दिसेल की समाज कुठल्या अधोगतीकडे गेलेला असेल. त्या जॉईंट फॅमिली नसल्यामुळे मुलांवर योग्य ते संस्कार होत नाहीत. एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे त्यांना घेता येत नाहीत. एकमेकावर जो एक कंट्रोल असतो कुणाचाही कुणावर, जे सिनियर्स असतील त्यांचा ज्युनियर्स वरती असेल किंवा सिनियर्स असतील त्यांच्या नातवंडांचा असेल, त्यांना येणारे संस्कार किंवा पिढीची परंपरा, रूढी, चाली, ह्या सगळ्या ज्या गोष्टी ह्या न शिकवल्यामुळे बरेचसेच प्रॉब्लेम उद्या येतील. आणि आत्ता सुद्धा यायला सुरुवात झालीत. आम्ही ज्या केसेस पाहतो त्याच्यामध्ये तुम्ही एक फॅमिली कोर्टात चला आमच्या, कधी एकदा तुम्हाला वेळ मिळाला तर जवळजवळ 90% हिंदूंचे डिवोर्स तिथं केसेस पेंडिंग आहेत. आता 2025-26 म्हणजे हजारो केसेस असतील ना, त्यातल्या 90% फक्त हे हिंदू फॅमिलीज मधल्या केसेस, डिवोर्स केसेस आहेत. आज जर तुम्ही भयान ही वास्तव जर पाहिलं, 10 मधल्या 4 ते 5 लोकांचं डिवोर्सचं प्रमाण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक तर लग्नच होत नाहीयेत मुला मुलींची.
लग्नच होत नाही, झाली तर ते टिकतील असा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे जॉईंट फॅमिली खूप लांबचा विषय राहिला. मी पाहिलं की वर्ष दीड वर्षात दीड वर्ष खूप प्रॉब्लेम. काय कारण काय म्हणजे हे खुली सूट दिली नाही का, स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार वाढला पूर्णपणे. जॉईंट फॅमिली नाही, मग तुझे आई वडील नको, माझे आई वडील नको, हा नको तो नको, मी आणि माझा नवराच एकत्र घरात राहणार. मग ह्या गोष्टींचा खूप हे होतं. पण सर काही ठिकाणी ह्या गोष्टी खऱ्या पण आहेत ना, की काही प्रॉब्लेम्स आहेत तसे. नाही, ऐका ना, आता जर समजा तो तुमचा का संस्काराचा भाग आहे. तुम्हाला जर एखादी सासू एखाद्या सुनेला सांगते की लवकर उठ आणि चहा कर, तर तिनं कसं घ्यायचं तो तिचा डिपेंड आहे. तिचं म्हणली माझं स्वातंत्र्य आहे, तू तुझा चहावर उठ पी, नाही का, तर ते एकत्र सांगा. किंवा सासरा जर म्हणाला किंवा ह्याला नाही का मुलाला की बाबा सकाळी लवकर उठून व्यायाम कर, हे कर, किंवा सुनेला काय सांगितलं वगैरे, किंवा सुनेने सांगितलं की बाबा तुम्ही आता बागेत चालायला जावं, तर बाबा जर म्हणले की तू कोण शिकवणार मला, नाही का, तो मागच्या सुने, तर हेही चुकीचं आहे. त्यामुळे कुठंतरी हा समतोल साधून जर एकत्र कुटुंब पद्धतीत लोक राहिली तरच ती पुढे वाचतील. मला हे विचारता मला खूप तुमच्याबद्दलच्या खूप छोट्या आज तुम्ही स्वतः ॲडव्होकेट आहात, पण आम्ही तुमच्याबद्दलच्या खूप साऱ्या छोट्या जेवढ्या आमच्यापर्यंत माहिती आल्यात का आम्ही माहिती गोळा करू शकलो. तर मला असं तुम्हाला पुढचा प्रश्न काय मोकळ्या गप्पा आहे, ज्या ठिकाणी लोक सिनेमाचं शूटिंग करायला येतात, जे एकदम निवांत ठिकाण आहे, जिथे ऐतिहासिक खूप साऱ्या गोष्टी आहेत, आणि लोक महाबळेश्वर, पाचगणी आणि वाईला यायला डेस्परेट होतात की कुठे जायचं तर वाईला जावं, तिथे तुमचा जन्म झाला. आणि मला हे सगळ्यांना सांगायला आवडेल की सरांचे जे पिताश्री आहेत ते स्वतः पोलीस अधिकारी. पोलिसाचा मुलगा म्हणजे स्ट्रिक्टनेस, धाक का कसं होतं तुमचं लहानपण? खूप खूप स्ट्रिक्टनेस होता, म्हणजे इतकं कडकपणा होता की वडील ज्यावेळेस बुलेटवरून यायचे, 1 किलोमीटर जरी त्यांचा आवाज आला तरी आम्ही तिघं भावंड उचलून पुस्तक घेऊन बसायचो. वडिलांचं डेझिग्नेशन काय होतं तेव्हा? त्यावेळेस ते पोलीस होते, नंतरून ते अधिकारी झाले. पण ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस ते सातारा शहरामध्ये आम्ही राहिलो होतो. पण जर बुलेटचा आवाज कुठून आला, आणि खास करून वडिलांच्या बुलेटचा सायलेन्सरचा आवाज आला, आम्ही तिघं भाऊ ज्या ठिकाणी असायचो त्या ठिकाणी पळत जाऊन पुस्तक हातात घेऊन बसायचो. तुम्ही मोठे का तुम्ही? मी सगळ्यात मोठा, माझ्या पाठीमागे 2 भाऊ छोटे. अच्छा. पण तिघाचे तिघं पळत जायचो, एवढी दहशत होती. म्हणून तुमचे कान एकदम आता शार्प झाले त्या बुलेटच्या सायलेन्सरमुळे. आणि मग तेव्हा तेव्हा वडिलांची काय अपेक्षा होती, काय इच्छा होती की तुम्ही काय करायला? एक चांगले सुजाण नागरिक म्हणून समाजात जावा, कुठल्याही क्षेत्रात जावा. कधीच आम्हाला फोर्स केला गेला नाही तुम्ही हे व्हा ते व्हा वगैरे, ती पण एक चांगले नागरिक म्हणून जावा एवढीच अपेक्षा होती. पण आता तुम्ही ऍडव्होकेट आहात, तुम्ही वकिली करता, तुम्ही प्रसिद्ध वकील आहात. आज तुम्ही मला सांगा की जेव्हा हे लहानपणी जेव्हा तुम्ही तुमच्या वडिलांना पाहत होता, तर अशा अनेक केसेस वगैरे तुमच्या समोर, का तुमचे वडील एकदम असे थकून यायचे आणि कधीतरी त्या केस बद्दल बोलले, ते संस्कार पडत गेले का तुमच्यावर? मुळात असं होतं की पूर्वीच्या वेळेस असं होतं की पोलीस स्टेशनला लागूनच त्या अधिकाऱ्याचं घर वगैरे असायचं. बरोबर. त्यामुळे जे काय पोलीस स्टेशनला चालायचं ते दररोजच कानावरती पडायचं. त्यामुळे प्रोफेशन मध्ये असा फायदा झाला की कधी भीती नाही वाटली. म्हणजे हार्डन क्रिमिनल्स बरोबर काम करताना किंवा कुठं विक्षिप्त सायकिक लोकांबरोबर काम करताना भीती नाही वाटली कधी काम करता. म्हणजे तेव्हा ते यूज टू झाला, तो एक निडरपणा तो आला. आणि वडिलांच्या पोलीस खात्यात असल्यामुळं बरेचसेच पोलीस अधिकारी ओळखीचे होते. ज्यावेळेस मी वकील व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळेस बरेचसेच वकील म्हणजे सिनियर्स तर होते माझे, पण जे पोलीस अधिकारी होते ते वडिलांचे मित्र वर्ग असायचे. मी गेलो एखाद्या मोठ्या सेन्सिटिव्ह केसमध्ये तर मला म्हणजे यार तुझं काय काम आहे, चल निघितून, याच असल्या मोठ्या काही दुसऱ्या केसेस नाहीत का तुला घ्यायला, म्हणजे काळजीपोटी मला म्हणायचे. पण जेव्हा तुम्ही वकिली करायला सुरुवात केली तेव्हा तुमच्या बाबांचं म्हणजे काय, तेव्हा तुम्ही जेव्हा सांगितलं वडिलांना की म्हणजे ऍक्च्युअली जेव्हा एवढी दहशत, ही आदराची दहशत असते, आदराचा धाक असतो. आपण सगळ्यांनी अॅनिमल सिनेमा पाहिलेला आहे, तर ते मला तो फ्रेम डोळ्यासमोर आली, तर ती आदराची भीती असते. तर तुम्ही जेव्हा पहिल्यांदा तुमच्या वडिलांना सांगितलं की आता मी वकिली करणार, तेव्हा काय म्हटलं ते? काय नाही, वडील म्हणले जे पण करायचे ते सर्वोत्तम कर. ही वॉज हॅपी. जे कोणतेही काम कर पण सर्वोत्तम कर, त्याला न्याय दे. जर तू कुठल्याही क्षेत्रामध्ये गेला तर प्रत्येक पोलिसाच्या मुलाचं स्वप्न असतं की पोलीस अधिकारीच बनायचं, लक्षात घ्या. काही गोष्टी आपण अशा पण ऐकल्यात, माफ करा म्हणजे हे मोकळ्या गप्पा आहेत, पोलीस अधिकाऱ्यांची काही पर्सेंट मुलं हे फार कधी वेगळ्या मार्गाला जातात असं मी ऐकलं, पाहिलं पण आहे बरं का. तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात, हे आहे का नाही, दाऊद सुद्धा पोलिसाचा मुलगा आहे. एक्झॅक्टली, म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारला. एक गोष्ट मला जाणवलेलं असं आहे की पोलीस कॉलनीमध्ये
सर्व जाती धर्माचे सर्व पंथांचे लोक एकत्र येतात. तुम्ही कोथरूडमध्ये राहताय, तुम्ही ठराविक लोकांच्याच संपर्कात असणार. पोलीस लाईन मध्ये कोण कुठला नागपूरचा, कोण भंडाऱ्याचा, कोण कुठले सगळे लोक आहेत. ते ज्यावेळेस सगळे नोकरी करतात त्यांचे कुटुंब आणि त्यांची मुलं एकत्र मोठी होत असतात. त्यामुळे ते पोरगं इतकं शार्प बनतं, लक्षात ठेवा. सगळ्या ज्या गोष्टी असतात त्याला खूप कमी वयात मग त्यांनी ठरवायचं असतं त्यांनी कुठल्या क्षेत्रात यूज कुठं करायचं ते त्याचा होता. जसं तुम्ही यूज केलं वकील क्षेत्रात केलं. हेच या प्रश्नाचं उत्तर असं होतं. जरा थोडंसं फिरून विचारलं. दादा, मला तुम्हाला एक पुढचा सहज असा गमतीशीर प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही वकिली करत होतात, मग नेमकी म्हणजे आमच्या ताईंची भेट कुठे झाली? आमच्या रुपाली ताईंची तुमची भेट कशी झाली? कोर्टामध्ये. ती 1 वर्ष मला ज्युनियर होती. कोर्टातच भेट? हा, आणि ती कॉलेजलाही मला 1 वर्ष ज्युनियर होती. आम्ही न्यू लॉ कॉलेजला होतो. अच्छा, इथे थोडीशी तोंडओळख वगैरे होती. पण ज्यावेळेस आम्ही एकत्र दोघं वकील म्हणून आलो, एकत्र प्रॅक्टिस चालू केली, तेव्हा आम्ही खूप विषय एकत्र केले, सॉल्व्ह केल्यानंतर मग त्यावेळेस असं ठरलं की बाबा मी स्वतःहून विचारलं की बाबा आपण आयुष्यभर एकत्र साथ देऊ शकता का? मग त्यांनी म्हणले बाबा आम्हाला विचार करायला वेळ पाहिजे. मग त्यांनी 2-3 दिवस ताईंच्या घरातलं मोठी पार्श्वभूमी आहे ना, पण त्यांनी पण विचार करायला वेळ घेतला. विचार केल्यानंतर बाबा त्यांनी सांगितलं हो आहे, मी तयार आहे, पण आपल्याला व्यवसायामध्ये वकिली व्यवसायामध्ये एकत्र काम आपण करू शकतो आणि संसारात पण एकत्र काम करू शकतो. असं झाल्यानंतर मग झाला. तर त्याला 15-16 वर्ष झाली, मुलं मोठी झाली. नाही, पण आता तुम्हाला 2 मुलं ते वाटतच नाही, कारण तुम्ही दोघेही अजून यंग वाटताय. नाही, पण मला गमतीशीर प्रश्न आहे की पहिल्यांदा आमच्या ताईंना तुम्ही मागणी घातली आणि हे गोड दाम्पत्य एकत्र आलं आणि समाजासाठी कल्याण करण्यासाठी तुम्ही दोघही जण आत्ताही कटिबद्ध आहात. अनेक प्रश्न तुम्ही सोडवतात. तुम्ही तसं पाहायला गेलं तर तुम्ही पडद्यामागे असतात आणि ताई पडद्याच्या पुढे असतात. रोखठोक त्यांचं बोलणं असतं आणि कुठेतरी रोखठोक बोलणं फार गरजेचं आहे, कारण महिलांना त्याच्यामुळेच न्याय मिळतो आणि न्याय मिळवून देणारे तुम्ही दोघं जण आहात. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एकमेकांना पहिलं सॉरी कोण म्हणतं? आमच्यात मुळात सॉरीचा प्रश्नच येत नाही. तुम्हाला सांगतो, लोकांचा खूप असा गोड गैरसमज, अरे ही एवढी अग्रेसिव्ह आहे, मग कसं काय घरात वगैरे. मी रुपाली ताई मी अग्रेसिव्ह नाही. मला बाकीच्या लोकांचा प्रश्नाचं उत्तर द्या. एकंदरीत ओव्हरऑल मी सांगतो, आपल्या ह्या मोकळ्या गप्पा आहेत की आमच्या घरामध्ये असं वातावरण आहे की आम्ही, रुपाली असेल, मी असेल, आम्ही जाताना माझ्या आईला म्हणजे सगळेजण विचारून जातात आम्ही चाललोय बरं का, आम्ही येतोय बरं का, अजूनही सकाळी. आणि आमच्या येण्याच्या वेळा ज्या आम्ही सांगितलेल्या असतात त्या वेळेत जर समजा 10 मिनिटं जरी लेट झाला तरी आमच्या घरातून वडिलांचा फोन येतो, आईचा फोन येतो, भावाचा फोन येतो, कुठे आहे म्हणून. म्हणजे अशा फॅमिलीतून आम्ही बिलॉंग करतो की आम्हाला जाताना सुद्धा आम्ही विचारून जातो. हे बहुतांश हे कुठेच तुम्ही बोललेलं नाही. कधी आमच्या घरी येऊन पहा. पण हे कधी बोललं नाही, हे पहिल्यांदा होतं, कारण हे आम्हाला कोणालाच माहित नाहीये. आम्हाला वाटलं की आता कसं असतं, आणि एकत्रित राहताना त्याचा तर फायदा असतो ना. म्हणजे आज मी काम करतोय किंवा हे करतोय तरी मला माहिती आहे माझ्या मुलांचं संगोपन असेल, भावांचं असेल, किंवा तिलाही माहिती आहे मुलांचं असेल किंवा काय असेल, सगळं करणारी यंत्रणा आहे. घरातले आहेत, आजी आजोबा आहेत, काका आहेत, सगळे लोक आहेत. म्हणजे एक वैचारिक अनुशासन. अनुशासन आहे ना, 100%. आणि तिथे मग आता बाहेर गेल्यानंतरून मी कोर्टामध्ये किती अग्रेसिव्हली काम करायचंय तो माझा प्रश्न आहे. किती लोकांना न्याय द्यायचा आहे, किती लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे, कशा पद्धतीने करायचा तो माझा प्रश्न आहे. त्यात मला रुपाली कधी मध्यस्थी येत नाही किंवा दुसरं कोणच येत नाही घरातलं, किंवा मी कधी कोणाची केस घ्यावी. एकामेकांच्या कामात कधी तुम्ही हस्तक्षेप करत नाही ना आमचं एकमेकांच्या कामातला. तिचं प्लॅटफॉर्म जो आहे तो राजकारण आहे, समाजकारण आहे, बाकी इतर सगळ्या गोष्टी, माझं ऍडव्होकसी, बिझनेस आहेत माझे, इतर काही, ते सगळं ते मी पाहत असतो. त्यामुळे आमच्या दोघांचा एकत्रित क्लॅशेस कुठं होतात, वैचारिक. म्हणजे एखादी समजा यंत्रणा असेल, म्हणजे आता समजा हे आत्ताचं गाजलेलं खरातचं प्रकरण असेल, मी त्याच्याकडे येणार होतो, तुम्हीच बोलला. खरातचं प्रकरण काय सर? आता हे ऑन कॅमेरा आपण बोलतोय, पण महाराष्ट्र शासन आणि सरकार त्याच्याबद्दल योग्य ते कारवाई करते. हे बघा, पहिल्यांदा आपल्याला असा गृहमंत्री मिळालेला आहे की जो कधीच कुणाला सोडत नाही, कोणालाच सोडत नाही. देवेंद्र फडणवीस असे आहे, मी स्वतः पाहिलेलं आहे की मी आता एवढ्या मोठ्या लोकांच्यात उठबस वगैरे करतो, पण देवेंद्र फडणवीसनी कधी कुठल्या गुन्हेगाराला मदत केली आहे किंवा कुठल्या चुकीच्या कामांना किंवा कोणाची शिफारस केली असं मी कधीच ऐकलं नाही. खरं सांगतो, मी काय त्यांचा पार्टीचा किंवा माझं त्यांच्याकडे काही काम आहे म्हणून मी सांगतोय. मी पहिल्यांदा बघितलं की कधीच त्यांनी कुठल्या माणसाला फेवर दिलेला मी कधी बघितलं नाही, ते ज्यावेळेस गृहमंत्री झाल्या किंवा मुख्यमंत्री झाल्यापासून. दुसरी गोष्ट म्हणजे आता खरातचा विचार, क्लासेस व्हायचा जे तुमचा विषय, खरातचा विषय खूप गंभीर आहे, त्याच्यावर वेगळा पॉडकास्ट होऊ शकतो. पण तिचं काय म्हणणं असतं, खरातला सोडला नाही पाहिजे.
बरोबर आहे ना. नाही बरोबर आहे ना, पण माझं काय म्हणणं असतं, त्याचे जे भक्तगण आहेत त्यांनाही सोडलं नाही पाहिजे. नाही सर, तो ह्यांच्या भक्तगणांनी प्रसिद्धी दिली गेली म्हणून ते मोठा खरात मला असं वाटतं हा पांढरा रंग आज पूर्ण ब्लॅक केला पाहिजे म्हणजे आता ही कोर्ट रूम झाली. सर पण मला एक सांगा, मला एक विचारायचं, तुम्ही आता ठीक आहे, तुम्ही आता हे वैचारिक आपण बोलतोय, पण सर जे आता आपल्याला दिसतंय, आपल्याला त्याच्याबद्दल कुठली म्हणजे ते बोलायचं पण नाहीये, पण सर जे काही झालंय ते फार विचित्र आहे. एक बंदा नावाचा सिनेमा आहे, त्या सिनेमामध्ये मनोज वाजपेयी यांनी काम केलेलं आहे. बहुतांश तुम्ही तो सिनेमा पाहिला का नाही मला माहित नाही, पण खूप सुंदर सिनेमा आहे. मी 7-8 वर्षामध्ये एकही सिनेमा पाहिलेला नाही. रुपालीनं आम्ही सुद्धा दोघं कधी कुठल्या थिएटरला गेल्याचं मला आठवत नाही. तुम्हाला विनंती करतो या माध्यमातून, बंदा हा नावाचा मनोज वाजपेयी यांचा सिनेमा आहे आणि तिथला आहे महादेव भक्त दाखवलेले, वकील आहेत ते, आणि सेम अशाच पद्धतीची स्टोरी आहे. तुम्ही जमलं तर माझ्यासाठी आज घरी जाऊन तो सिनेमा पाहाच. अनेक उत्तरं म्हणजे तुम्हाला काय, तुम्हाला प्रश्नांची उत्तरं आधीच माहिती असतात, पण त्याच्यात त्यांनी ज्या पद्धतीने बोललेलं आहे तर त्याच्यातली एक छोटंसं वाक्य तुम्हाला फक्त सांगतो. तर त्यांनी महादेव आणि आई पार्वती बसलेल्या असतात, त्या गप्पा मारत असतात. आई पार्वती त्यांना म्हणतात की ठीक आहे रावण सोड ना म्हटले, सोडा म्हटले, कशाला उगीच झालं. तर महादेव म्हणतात की तो रावण म्हणून जर आला असता तर मी सोडला असता, माफ केला असता, पण तो साधूच्या वेशात आला, हा अख्ख्या सनातन धर्माचा अपमान आहे. हा प्रश्न मी इथे वळवतो. आपण हिंदू आहोत, हिंदुत्वाचा लढा देतो. आज ह्याच गोष्टी विजयदादा, तुम्ही देवाचं नाव वापरून, तुम्ही धर्माचा वापर करून तुम्ही अशा गोष्टी करतात. आता तुमच्या वैचारिक मुद्द्यांवर बोलू आपण. हे बघा, ते जेवढे दोषी आहेत ना तेवढे त्यांचे भक्त सुद्धा दोषी आहेत. का लक्षात घ्या की जर एखाद्या कुठल्या महिलेला, जर एखादा माणूस म्हणतो की तू राधा आहे आणि मी कृष्ण आहे, आणि जर त्याच्याशी संमतीने संमत ठेवत असेल, लक्षात ठेवा, तर त्या महिलेला जर एवढी सुद्धा अक्कल नसेल की एखादा कुठलाही बाबा आपले प्रॉब्लेम जर आपलं शारीरिक शोषण करून करत असेल, तर त्या बाबा एवढीच ती महिला सुद्धा दोषी आहे. आणि नीट लक्षात घ्या. पण न्यूज मध्ये ऐकलंय की ते काही हिप्नोटाईज झालं का काही, ते प्यायला तो तुमचा प्रकार आहे. मग तुम्हाला कुठं जायचं आणि तुम्ही कुठं जाऊन हिप्नोटाईज करायचं. एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही हे मोडच बघा या बाबांची काय असते, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्याल. ज्या वेळेस तुम्हाला तुमचं घर, तुमच्या घरातले सिनियर्स किंवा घरातले आई वडील असतील किंवा हे सोडून ज्यावेळेस एखाद्या बाबाकडे जावं लागतं तुमचे प्रॉब्लेम घेऊन, हिथंच मुळात मेघ. मुळात हाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे ह्याचा अर्थ की तुमच्या घरामध्ये सक्षम कोण नाहीये, म्हणजे तुमचे विचार कुठेतरी डगमगत आहेत. हा, पण तुम्ही जसं तुम्ही मला सांगा, एक तर कुठलाही बाबा कुठल्याही धर्मामध्ये कुठलाही ह्या असा लैंगिक शोषण वगैरे करून त्या महिलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्यायला मान्यता देतं का? कोणीच नाही देत, कधीच देत नाही. बरोबर आहे ना? एवढं तर नॉलेज आहे आपल्याला. मग आज 100-100, 150-150 महिला त्याच्याकडे जातात, अधिकारी जातात, मंत्री जातात. का जातात? म्हणजे ह्याचा अर्थ कुठंतरी तुमच्या कर्मकांड असेल किंवा काय असेल ह्याच्यातनं वगैरे थोतांडाकडे तुमचा विश्वास गेलेला आहे. म्हणजे तुमची कुठेतरी वैचारिक चालच चुकलेली आहे. तर ह्या गोष्टी होतात. पण दादा तुम्ही आता सांगितलं सर की रुपाली ताई म्हणजे तुम्ही आणि वहिनी ताई, तर तुमचे वैचारिक ऍडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे ताई. येस. तर तुम्ही दोघं ह्या जेव्हा विषयावरती चर्चा करत आहात तेव्हा वैचारिक मतभेद होतात आणि त्या म्हणतायत की त्याला शिक्षा झाली पाहिजे. 100%. शिक्षा त्यांचं तर खूप म्हणणं असतं की त्यांना जाऊन आत्ताच मारू आपण, त्यांना जोडे मारू, शेण टाकू त्यांच्या अंगावर. महिला म्हणून एक त्यांचं वेगळं असतं सगळं काम वगैरे, पण आमचं कायदेशीर काम असतं की बाबा ते नाही, कायद्याचं राज्य आहे, त्याच्यामध्ये कायद्याने होणार. 100% त्याला शिक्षा ही लागणारच. आणि मी तुम्हाला वारंवार सांगतो की जर त्याच्यामध्ये अजून आत्ताशी एका गुन्ह्याचा पोलीस कस्टडी संपली, एका गुन्ह्याची पोलीस कस्टडी संपून 90 दिवस त्याला तपास करायचे, असे 8 गुन्हे झालेले, म्हणजे हा प्रकरण अजून 6-8 महिने तरी चालणार आहे. लक्षात ठेवा, हे तर संपणार नाहीये प्रकरण. बरं. त्यामुळे 6-8 महिन्यामध्ये खूप लोक खूप डीपली, कुणाचे कनेक्शन, कुणाचे त्याच्यामध्ये अमाऊंट्स, त्यांनी कुणी संगनमत केलं, कुणी संगनमताच्या आधारे जमिनी लाटल्या, त्या महिला गेल्या कशा, कोण कसं गेलं, काय केलं, मला काही कुणाचं नाव नाही घ्यायचं, तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. ते ज्याचा त्याचा कर्म आहे त्याचं ते बाहेर येणार वगैरे. पण त्याच्यामध्ये जे झालंय ते अत्यंत महाराष्ट्रासाठी लाजिरवाणं आणि काळिमा फासणारं झालंय. नाही, पण ऍज अ वकील म्हणून, ऍज अ ऍडव्होकेट म्हणून हे तुमच्या सगळ्यांच्या समोर आहेत. जसं ऍडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे मॅमचे म्हणजे ताईंचे हे विचार आहेत की अगदी बरोबर आहे की ते एक महिला म्हणून त्यांच्या जागेवर त्या बरोबर आहेत, तुमच्या जागेवर तुम्ही बरोबर.
तुम्हाला काय वाटतं ही केस कशा पद्धतीने हँडल केली जाईल आणि ही केस लांबेल? कारण मला असं एक सहज विचारायचंय की काही माणसाला आहे ना सराउंडिंगच्या सवयी लागलेल्या असतात, म्हणजे त्याच्यात खाणं पिणं असतं, त्याच्यात चांगलं चांगलं खाणं आलं, तुम्ही बघा, मला बिसलरीचं तुमचा पाणी प्रश्न अगोदरच आलं. कळाला. लक्षात ठेवा, जो ड्रायफ्रूट खाणारा माणूस आहे तो आता जाऊन आतमध्ये ते नाही का कच्च्या रोट्या कशा तोडणार असा प्रश्न आहे. ते खरं तर ह्याच्यामध्ये कायद्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे, नाही का. मी वकील असलो आणि जरी असलो तरी एक माणूस पण आहे. जर मला सांगा, त्याचं वय आता जवळजवळ 65-70च्या पुढे झालेलं आहे, त्याला एवढ्या वर्ष सांभाळायचा, त्याचा दवाखाना बघायचा, त्याची उद्या किडनी ट्रान्सप्लांट करायची, हार्टचं ऑपरेशन करायचं, त्याला हे करायचं, ही एवढी यंत्रणा देण्याची त्याची लायकी आहे का? ह्या एवढ्या फॅसिलिटी देण्याची त्याची पात्रता आहे का? ज्यांनी महाराष्ट्रातल्या आया बहिणींना ते काय ओशनोच्या किंवा नावाच्या ह्याच्यावर मूत्र पाजलं, भक्तांना पाजलं, त्याला खरं तर हे ट्रायल म्हणजे खूपच फास्ट ट्रॅकवरती घेऊन ह्याचा निकाल लावला गेला पाहिजे. सर, तुम्ही वकील आहात, पण वकील हा माणूस पण असतो. हो, तर एक भारतीय नागरिक म्हणून, एक मुलगा म्हणून, एक पती म्हणून, एक मित्र म्हणून, एक वडील म्हणून, हा माणूस हे सगळं जे आपल्या सराउंडिंगला चाललंय हे पाहून ह्या विजय ठोंबरेंना काय वाटतं? आपला महाराष्ट्र, काही आपला देश असा नव्हता. हो, काही गोष्टीत खूप चांगलं वाटतं, पण काही गोष्टीमध्ये इतकं हे जाणवतं की खूपच चुकीचं झालंय. मला सांगा, आपल्या नवले ब्रिजला शेकडो लोक मरतात, नाही का? अरे, तो ज्वलंत विषय. आजपर्यंत त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला नाही. मी अमेरिकेमध्ये होतो, तुम्हाला सांगितलं तो आपला की फोन झाला. तुम्हाला ज्यावेळेस एक ट्रॅक आहे, लास्ट ट्रॅक, त्याच्यावरती फक्त हेवी व्हेकल जाणार. माझ्याकडे ज्यावेळेस होतं त्यावेळेस मी सेकंड ट्रॅकला होतो आणि एक 2-3 हे चालले होते, गाई त्या रस्त्याने चालल्या होत्या. माग जवळजवळ एक 20-30 किलोमीटरची लाईन, एकाने हॉर्न वाजवला नाही, काही नाही. अमेरिकेत ज्यावेळेस त्या पास झाल्या त्यावेळेस त्या सगळ्या गाड्या तिथून झाल्या, बरोबर आहे. मग जर मला सांगा, त्या लोणावळ्यातनं येताना, त्या मुनावी मुंबईच्या घाटातून वगैरे येताना, नाही का, त्या घाटातून एवढी मोठी लाईन, त्या कधी पण या, त्या ट्रॅफिक मधनं तिथनं जावा. बट ट्रॅफिकवरती उपाययोजना करण्याच्या ऐवजी लोक काय करतात, बोगदे काढतायत. आणि पण तिथं सुद्धा तेच हेवी व्हेकल्स येणार आहेत ना, ते जाम झाले, तोच प्रॉब्लेम येणार आहे सगळा. तर बेसिक गोष्टीत आता येताना एवढा मोठा पाऊस झाला, लक्षात ठेवा, आम्हाला निम्म पुन्हा पालतं घालून यावं लागलं. 4 व्हीलर रस्त्यावरून जात नाही, एवढं पाणी तुंबलेलं. आता मोठ्या गाड्या चालणार, चांगल्या गोष्टी आहेत, नाही असं नाही. मी काही निगेटिव्ह कायम सरकारवर टीका करणारा व्यक्ती नाही. मी अगोदरच काय सांगितलं, देवेंद्रजींचं काम चांगलंय, त्यांच्या पद्धतीने काम चाललंय, हिंमत लागते. मागं सुद्धा त्यांनी असंच प्रकरण उघडकीस आणलं. हे प्रकरण उघडकीस यायच्या अगोदर, खराचं प्रकरण उघडकीस यायच्या अगोदर देवेंद्रजींना माहिती. हो, बरोबर. हे आपल्याला नंतरून कळलं. पण एकटा माणूस चांगला असून चालत नाही ना. पण हा अंदाज होता, एकटा होता ना, त्यांना होता. त्यांनीच SIT, परत ते लुकआउट नोटीस वगैरे जॉईंट हे काढून दिली, त्यांनी दिली. तुम्हाला, आम्हाला पत्रकारांना कुणालाच माहिती नव्हतं. पण एकटा माणूस असून चांगला नाही. तुम्ही बघा, एक चांगला मी वाचलं होतं, त्याच्यामध्ये तुमचा नेता हा तुमच्या शहराचा चेहरा असतो. क्या बात आहे. हे तुमचा नेता हा तुमच्या शहराचा चेहरा असतो. त्यामुळे नेत्याला किंवा त्याच्या पक्षाला शिवाय देण्यात अर्थ नसतो, लक्षात ठेवा. तुम्हीच निवडून दिलेला असतो म्हणून तो नेता आहे, बरोबर आहे ना. त्याच्यामुळं त्या खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत, खूप गोष्टी छोट्या छोट्या होण्यासारख्या आहेत. आमच्या कायद्यामध्ये सुद्धा खूप मोठे बदल होणे. मला सांगा, आता तुमचा एक समजा तुम्ही एक कॅमेरा घेतला विकत, बरोबर ना, त्याला चेक दिला. चेक किती? ₹1,00,000 चेक दिला. ₹1,00,000 तो नाही वाटला, बरोबर. 3-4 वर्ष कोर्टामध्ये त्याच्या चक्रा मारायच्या. मग त्याच्यानंतरून तो निकाल लागला. दुकानदारांनी पण आणि त्या ऍक्च्युअली जो घेणार आहे तो बिचारा दुकानदार. पण ज्याचा चेक घेतलाय, लक्षात ठेवा, ज्यांनी चेक घेतलेला आहे तो दुकानदार आहे. त्यांच्याकडे काय प्रोसिजर आहे तुम्ही मला सांगा. किती वर्ष तो कोर्टामध्ये चक्रा मार? ₹1,00,000 तुम्हाला सांगतो, हजारो कंप्लेंट त्या बँकांच्या चेक बाउन्सिंगच्या वगैरे दिवसाच्या दाखल होतात पुणे शहरामध्ये, दिवसाच्या. बापरे, हजारो. मग हजारो केसेस, त्याचे तेवढे ज्युडिशरीवरती येणारा ताण, सगळे चांगले आहेत, परंतु येणारा वेगच किंवा एवढा लोंढाच एवढा आहे, लक्षात ठेवा, मोठा. तर त्याला आवरूच शकत नाही ना, कसं करणार? आणि ह्या यंत्रणा सुधारणा करण्याचं खूप गरजेचं आहे, खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. ह्या कशा होतील मग? कशा होतील म्हणजे उपाययोजना. तुम्हाला सांगा, लक्षात घ्या, आज दुबईमध्ये मला एक गाडी बंद पडली होती दुबईमध्ये, तर त्या व्यक्तीला काहीतरी 25,000 का 30,000चा दंड केला रस्त्यावरती गाडी बंद झाली म्हणून. आणि इव्हन दो तुम्ही गाडीवरती धूळ असेल अशी गाडी जरी रस्त्याने फिरवली तरीही आहे. आज तुम्ही कुठल्याही घाटात जावा, पुण्यात जावा, मुंबईला जावा, कुठल्याही गाड्या बंद पडलेल्या आहेत, तिथं जुनाट 15-15 वर्षाच्या गाड्या ठेवलेल्या आहेत. ह्या जर समजा जर शिस्त नाही लावली गेली तर कसं सुधारणार मला सांग. हे का सरकार मे बी असा विचार करत असेल की लोकांवर लावलं, लोकांना रोष येईल आणि मग जाईल, आपलं सरकार जाईल. गेलेलं परवडल एक वेळ,
पण लोकांना शिस्त लावणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, गुन्हेगारीच्या ह्याच्यात मी तुम्हाला सांगितलं की कुठलाही गुन्हेगार आईच्या पोटातून जन्म घेऊन येत नाही. शासन यंत्रणा, काही खास करून ठरवणूक यंत्रणा हे गुन्हेगार बनवतात. मला सांगा, गुन्हेगारी रोखण्याचा उपाय काय तुमच्याकडं? काय उपाय तुमच्याकडे? आता तरी काहीच दिसत नाही. तुम्ही आला तर तुम्ही सांगा. ऐका ना, आता देवेंद्रजींनी हे दिलेत, कमिशनर दिलेत, चांगले कमिशनर दिलेत आता पुणे शहरामध्ये. पण चांगले जरी कमिशनर दिले असले, बघा त्यांचं कौतुकच आहे. त्यांचं कसं कौतुक की उठ घे सगळ्यांवरती, लाव मोकांडे आतमध्ये पाठवू. मला सांगा, 18-19 वर्षाचं पोरग मोक्यात गेलं, उद्या ती जर खोटी केस असली, ती जर वकिलांनी सोडवली, तो 7 ते 8 वर्ष तो आतमध्ये जेलला जो राहिला, त्याचं कॉम्पन्सेशन कोण देणार त्याला? तुमची तर केस सुटली, तुम्हाला प्रूव्ह नाही करता आली, बरोबर ना, तो निर्दोष सुटला. 7 वर्ष तो आतमध्ये राहिला ना. आता 7 वर्ष आल्यानंतर त्याला त्याचा तो ओरा मेंटेन ठेवणं, त्याला ते गाड्या घोड्या पाठीमागं पोरं वगैरे, ह्याच्यासाठी परत गुन्हेगारी करावी लागते. म्हणजे पहिल्यांदा गुन्हेगारी केली नसती म्हणून तो, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे की कुठलाही आरोप नाही तरी तो 7-8 वर्ष राहिला. रोखण्याच्या नावाखाली बऱ्याचशाच खोट्या केसेस केल्या गेल्या जातात. तुम्ही ऑन कॅमेरा? हो, ऑन कॅमेरा सांगतो. मी वकील आहे, तुम्हीच सांगता. आपल्या इथं मला सांगा ना, जर समजा केलेल्या केसेस सगळ्यात जर खऱ्या आहेत, तर मग सगळ्या केसेसमध्ये शिक्षा व्हायला नको का? झाल्या होतात का शिक्षा? नाही होत. मला प्रश्न काय आहे, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की येरवाडा जेलमध्ये का कुठल्याही जेलमध्ये खोट्या केसवाले लोक भरपूर आहेत? तुम्ही एकदा माझ्या बरोबर चला, किंवा तुमच्या काही संबंध नाही नाही येणार कधी. नाही काय, मी येऊ शकतो की मोकळ्या गप्पा? येरवडा एखादा गाण्याचा जेलमध्ये कार्यक्रम करू आपण 50% जी लोक आहेत, ती निर्दोष लोक आतमध्ये अडकवलेली आहेत. आणि हे मला माहितीये, पोलिसांना माहितीये, येरवडा जेलच्या अधिकाऱ्यांना माहितीये. कुठलाही एखादा कैदी जे सुटून आला येरवडा जेलमधून, त्याला विचारा ना, तो सांगेल ना. माझं कशाला, मी ठीक आहे, मी बाबा माझं काय वकील म्हणून मी बोलत असतो. येरवडा जेलच्या बाहेर तुम्ही तुमचंच हे काय कॅमेरा घेऊन बसा, एकदा कोणी सुटून आलं त्याला म्हणायचं, भाऊ आतमधल्या लोकांच्या कहाण्या ऐकल्या का? बरं, दुसरी गोष्ट की ज्यांनी केस, म्हणजे ज्याच्यावरती आरोप झालाय तो पण म्हणतो की हे झालाय म्हणून, काय खोटी केस केली म्हणून, आणि ज्यांनी खरोखर केली तो पण म्हणतो खोटी केस केलेली. आपल्याकडे काय अशी यंत्रणा नाही. परंतु ते यंत्रणेतून जायला यायला, हे जे मी 7 वर्ष म्हणले ना तुम्हाला, वेळ लागतो. काही 7 वर्ष लागतो, काही 2 वर्ष लागतो, काही 3 वर्ष लागतो. तर हा वेळ लागतो ना. पण जर तो उद्या निर्दोष सुटला, बघा माझा प्रश्न काय आहे, तर त्यांनी एवढ्या वर्ष ज्या खोट्या केसमध्ये आतमध्ये काढले, त्याच्यासाठी सरकार काही उपाययोजना करणार का? त्याला काही हाताला काम देणार का? बाबा 7 वर्ष आम्ही तुझ्या आत घालवले, तुला आम्ही काय कॉम्पन्सेशन देतो, तुला घर देतो किंवा काम जॉब देतो, असं काय करणार आहे का? नाही होत. असं काहीच मिळत नाही. मग 7 वर्षानंतर आल्यानंतर त्यांनी काय करायचं? परत गुन्हेगारी चालू करायची. मग प्रॉपर तो गुन्हेगार होतो, परत चालूच ते होणार. तुमच्याकडे जर उपाययोजना नसतील, तर तुम्ही ज्या योजना राबवताय त्याचं पुढं उद्या जाऊन रिफ्लेक्शन काय होईल? जसं की मी तुम्हाला काय सांगितलं की आता जे काही डिवोर्सचं प्रमाण वाढलेलं आहे आणि विशिष्ट धर्मामध्ये वाढलेलं आहे, ते उद्या 10 वर्षानंतर ज्यावेळेस ही जी लहान मुलं जी आहेत, जी कोण आईकडे राहतंय एकटं सिंगल मदर म्हणून किंवा सिंगल फादर म्हणून वडिलांकडे राहतंय, त्या मुलांचं उद्या भवितव्य काय? आदरणीय नरेंद्रजी मोदींनी 370 कलम रद्द केला. 3 तलाक तो पूर्ण सगळ्या, त्यानंतर 3 तलाक वरती आले. पण तुम्ही हे शुअरली आपल्याला 90% आपल्या हिंदू लोकांच्या डिवोर्सच्या केसेस आत्ता तुम्ही फॅमिली कोर्टमध्ये या, जे आधी भारतीय विद्यापीठमध्ये होतं, ते आता माझ्या ऑफिसच्या शेजारी कोर्टाच्या समोर आहे. तिथं फक्त बाहेर बोर्ड लावलेला असतो, त्याच्यावर आडनाव वाचा, तुम्हाला कळेल ना सर. पण हे मला हे तुम्ही सांगितलं की एकत्र कुटुंब का महत्वाचं आहे. आज मला तुम्ही दिलेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला जात आहे. आज मी जबाबदारीने सांगतो की जेवढ्या, मी कुठल्याही महिलेच्या, आणि हे घेऊ नका सामाजिक, मी केस टू केस नका घेऊ, मी एक सामाजिक ओव्हरऑल बोलतोय. अगदी नाही तर उद्या परत महिला मोर्चा माझ्याकडे यायचा. नाही, ऐका मी काय सांगतो, आणि हे पण सांगतोय, मी काही घाबरत नाही, पण मी सांगतोय तुम्हाला. मुद्दा काय आहे की तुम्ही दिलेल्या स्वातंत्र्याचा जर गैरवापर केला गेला, लक्षात ठेवा, त्याचा जर गैरवापर केला गेला तर त्याचे जे दुष्परिणाम तुम्हाला दिसणार हे भयावह असतील. जर मला सांगा, आता मी काय ऐकतोय की हिंदू राष्ट्र झालं पाहिजे, हिंदुस्थान आहे, नावच आपलं हिंदुस्थान वगैरे आहे. कुठं राहणार आहे 10 वर्षानंतर फॅमिली? जर एकत्र कुटुंब पद्धतीच नाही राहिली, जर ती माणसंच नाही राहिली, त्यांचं प्रोडक्शनच नाही झालं, त्यांची जर मुलं बाळं जीवन ते संस्कारिक म्हणून एक चांगला नागरिक म्हणून जर ती जन्माला पुढं नाही आली, तर काय तुम्ही मिळवलं मग? ॲज अ व्यक्ती म्हणून, ॲज अ फॅमिलियर म्हणून आपण मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मग यासाठी तुम्ही सांगा की आपण काय केलं पाहिजे? ऐका, हे खूप मोठा विषय सांगण्यासारखा. एक काय केलं पाहिजे? मला असं तुमच्या बोलण्यावरनं असं कळालं पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एकमेकांबरोबर ऍडजस्टमेंट फार महत्वाची आहे. ह्या गोष्टी, समुपदेशन आणि लग्न करताना प्रत्येकाने आपापल्या कर्तव्याची जाणीव करून दिली गेली पाहिजे.
की ह्या गोष्टी स्त्री म्हणजे महिलांना मुलं वगैरे होतात वगैरे, पुरुषांना होत नाहीत, लक्षात ठेवा. म्हणजे 9 महिने सांभाळणं बरोबर. वगैरे खूप सहनशीलता, म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये तिला मातेचा दर्जा दिला अगदी गेला. बरोबर आहे. तिनं जर ती सहनशीलता सोडली, पुरुषांनी जर त्याला दिलेली कर्तव्य ती कर्तव्य पार पाडली नाही, तो दररोज दारू पिऊन येऊन जर त्या महिलेला मारायला लागला, ती महिला जर पब पार्टीला जायला लागली मुलाबाळांना घरात सोडून वगैरे, ती तर तुमचा संसार कसा चालेल? मग अगदी बरोबर. त्याच्यात डिस्टर्बन्स तुमच्या घरात होईल, इतकी लहरींमध्ये वाईट होईल. व्यवस्था आली आहे की आता हिंदूंच्या देवस्थानांमध्ये बोर्ड लिहावे लागतात की तुम्ही प्रॉपर ड्रेस कोड घालून या. अरे बापरे, हो. म्हणजे ही तुम्हाला दिलेली एक चपराक आहे, लक्षात ठेवा. चपराक आहे. हं? तुम्ही मॉडर्नायझेशनच्या नावाखाली कितीही जर तो नंगा नाच केला किंवा थैथयाट केला तर त्या प्रचंड गोष्टींमध्ये आपल्याला अडकवणार. आणि तुम्हाला मी खरं सांगतो की मी एक म्हणजे ह्या पुण्यातला एक म्हणजे माणूस आहे म्हणून वकील आहे, परंतु मी ज्यावेळेस त्या फॅमिली कोर्टामध्ये बघतो की त्या रुपालीकडे तर दिवसाचे 50 लोक आलेले असतात की नवऱ्याने मारलं, बायको त्या ह्याच्याबरोबरच आहे, मुलांचं असं झालं तसंच झालं वगैरे. ते परवा तर 8 वर्षाची मुलगी सांगत होती की माझा बाबा आईवर पाळत ठेवतो हा, आणि रात्री दारू पिऊन मारतो. 8 वर्षाच्या मुलीला जर ह्या जर गोष्टी कळत असतील, म्हणजे केवढे त्यांच्यावरती विचित्र संस्कार होतात. मला एकंदरीत सांगतोय मी एकंदरीत सांगतोय या सगळ्या गोष्टी की प्रचंड म्हणजे नाही का साप म्हणून दुसरीकडे भुई थोपटण्याचं म्हणतो ना, तसा प्रकार चालू आहे. सरकारने वेळीच हे धोके ओळखले पाहिजे, त्याच्यावरती यंत्रणा घेतल्या पाहिजेत. खूप लाखो म्हणजे रुपये देऊन आपल्याकडे सरकारने IAS IPS वगैरे सगळे हो, ठेवलं. हो, हो. आता तुम्ही सांगता की हे आहे काय RR आबा गेले, हो. गुटखा बंदी वगैरे केली. हो. तुम्ही कुठे डान्स कोर्टाच्या बाहेर चालला? डान्स बार पण बंद केले होते. नाही, ते तर परत चालू झाले डान्स बार वगैरे, पण ते गुटखा बंदी वगैरे केली होती. आता तुम्ही लोक आता- लपून छपून खातायत की. अहो कुठे कोर्टासमोर जावा ना तुम्ही, तुम्हाला मिळतोच ना गुटखा. मग मला सांगा, मला असं वाटायचं पूर्वी अरे सरकारने सर्व नागरिकांना मेडिकल फॅसिलिटी फ्री केली पाहिजे, वैद्यकीय सेवा ही फ्री दिली गेली. का फ्री केली पण मला पाहिजे? सांगा, स्वतः खायचं आणि आता free हा करायची. गुटखा खाणार, रस्ते रंगवणार वगैरे सगळे, त्याला कॅन्सर झाल्यावर सरकारने द्यावं. काहीच संबंध नाही. तर ते काही काही माणसाच्या अनुभवातून गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे मला सुद्धा वाटायला लागलं की ही फ्री सुविधा देऊन काय उपयोग नाही. अगदी बरोबर. सर, एवढ्या मध्यंतरीच्या काळात म्हणजे आपण जसं दिल्लीला एक क्राईम पाहिला होता, निर्भयाचा क्राईम बघितला होता, आणि तो फार विचित्र पद्धतीने तिथून देश अख्खा हल्ला होता. त्यानंतर रेप केसेस ह्या वाढत गेल्या. आत्ताही आठवड्याभरातनं कुठेतरी एक ती बातमी येतेच की आता बलात्कार झाला. 99% रेपच्या केसेस बोगस असतात. त्या मुलावर फिरायचं, भांडायचं, दिवस काढायचे, लव्हशिपमध्ये राहायचं, फ्रेंडशिपमध्ये राहायचं, आणखीन ते काय लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचं, आणि नंतरून बलात्काराची तक्रार द्यायची. त्याचा पेपरला नाव येतं, त्याच्यावर परत कोण लग्न करत नाही, तो डिप्रेशनमध्ये जातो, जेलमध्ये जातो, सगळं करतो. कायदा काय सांगतो? तिच्या संमतीशिवाय, तिच्या इच्छेशिवाय जर बळजबरीने, बघा मी काय सांगतो ते बरोबर. एकदम साध्या सोप्या बरोबर भाषेत, आहे, बरोबर. तिच्या इच्छेशिवाय, संमतीशिवाय बळजबरीने केलेला शरीर संबंध हा बलात्कार आहे. लॉजला जायचं, मजा करायची, बाहेर फिरायचं एकत्र, ह्याला बलात्कार कसा म्हणता येईल मला सांगा? एवढं साधं सिंपल लॉजिक आहे. पोलिसांच्याकडून माहिती मागवल्या, एवढ्या 300 केसेस झाल्या, 500 केसेस झाल्या. मला एक सांगा, बलात्काराचं जे आता IPC गेला, BNS आला, इंग्रजांनी जे कायदे वगैरे बनवले हो. की एक माणूस, ती महिला पळतीये, निळू फुले वगैरे जुने पिक्चर बघा, हो, बघितलं. ते खरी रेपची कन्सेप्ट आहे. मग जो निर्भया झाला ती निर्भया झालं, ती रेपची कन्सेप्ट आहे. परत मध्ये कर्नाटकमध्ये वगैरे सुद्धा झालं होतं बघा, एका ट्रक ड्रायव्हरचं ते केलं, हो, हो. ते बलात्कार आहे. स्वारगेटला पण झालं. स्वारगेटला एक झाला, तो बलात्कार आहे. की कुणी कुणाला ओळखत नाही, कुणा संबंध येत नाही, किंवा ओळखीचा जरी असला तरी तिच्या इच्छेविरुद्ध कपडे वगैरे फाडून तिचा बळजबरीने तिचं शारीरिक लैंगिक शोषण करणं, तो बलात्कार आहे. अशा केसेस दाखवा किती आहेत मला तुम्ही, हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या केसेस आहेत. ह्या तुम्ही रोज पाहता. हा, 100 पाहतो आम्ही. ते चालवतो, महिलांकडूनही चालवतो, पुरुषाकडूनही चालवतो. तो आमचा धर्मच आहे किंवा आमचं कामच आहे, कर्मच आहे आमचं ते. परंतु जे बदनाम केलं जातं की एवढ्या महिला एवढ्या वगैरे, एवढं प्रमाण वगैरे नाही. हा, हे बघा, पॉस्कोचा जो विषय आहे ना, तो बऱ्यापैकी खरा असतो. त्यात पण खोटे आढळलेत बरं का, असं नाही. लहान मुलांचं लैंगिक शोषण, पण कोर्टाने त्याला, शासनाने कायदा केलेला आहे त्याला, लहान मुलांचं लैंगिक शोषणाचा जो अपराध आहे 20 वर्षापर्यंत शिक्षा केली. खूप चांगले आहेत ते. परंतु ह्या ज्या खोट्या केसेस आहेत, ह्या बोगस केसेस आहेत सगळ्या. बापरे. त्यामुळं ते एवढे बलात्कार झाले तेवढे त्यावरती अजिबात मला नाही वाटत की काय कोणी विश्वास ठेवावा. दादा, मला तुम्हाला
सहज असं गमतीशीर विचारायचंय. हम्म, तुम्ही म्हटलात की तुम्ही 8 वर्ष झाले सिनेमे पाहिले नाही. हम्म. अजिबातच सिनेमा पाहिला नाही. नाही, कधीच आम्हाला आहे ना तसं 8 वर्षात वेळच आली नाही. पण सिनेमा इच्छाच नाही झाली पाहिजे. नाही, खूप वेळा झाली पण त्याला वेळच नाही मिळाला. आता धुरंधर पाहिला की नाही? नाही ना, नाही पाहिला. पहिलाही नाही, दुसरा नाही, पहिलंही नाही पाहिलं, कारण दुसरं तुमच्या आजूबाजूला सगळं धुरंधर घडतं. आणि माझ्या पत्नीने नाही पाहिलं, आम्ही दोघांनी नाही पाहिलेला. तुमचे मुलं बाळ ते पाहतात. नाही, मुलगी तर बाहेर असते, मुलगा तर लहान आहे. नाही, नाही पाहिलेला. घरी सिनेमा बघण्याचा योग होतो की नाही? नाहीच. नाही, घरी कसा संबंध आहे? काय दिवसभर कोर्ट कचेरी, शनिवार रविवार आमच्या शेताची, बाकी इतर कन्स्ट्रक्शन, भरपूर हॉटेलचे काम वगैरे. मला कन्सर्न असा हा प्रश्न विचारायचा की समाजसेवा, राजकारण, ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे मॅम, ताई, ह्या इतक्या सुंदर पद्धतीने काम करतात, आवाज रेज करतात. प्रत्येक ठिकाणी काही जरी झालं तरी पहिला जो आवाज असतो मी ताईंचा बघितलेला आहे सगळ्या. मग मला नावं नाही घ्यायचे. तुम्हाला मी कधी जरी आपलं फोन झाला तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला खूप सारा मोठा गोंगाट असतो आणि तुम्ही त्याच्यात बिझी असतात. सकाळपासून जसं तुम्ही घर सोडल्यानंतर दोघांनी तुम्ही सायंकाळीच घरी येतात, ते सगळं करून स्वतःला तुम्ही वेळ कधी देता? जिमला 1 तास देतो ना तो. अहो नाही, तसं नाही, पण प्रपंचाला वेळ कधी देता? प्रपंचाला वेळ तसा फोनवरच असतो आमचा सगळा, नाही का, हे करायचं ते करायचं. आता काल मिसेस गेली होती एक शाळा बघायला. मी तिला सांगितली होती दुसरीच बघ, ती गेली ती दुसरीकडेच बघायला वगैरे. तर तिने मला व्हिडिओ कॉल वगैरे दाखवलं की ही शाळा आहे वगैरे. बघू, डिसिजन घेऊ असं. पण तसं नाही. आणि बऱ्यापैकी फोनवरच विषय होतात आमचे तर. खरं तर हे असं झालंय, ते तसं करायचं, हे करायचं, ते करायचं. कारण काय होतं, सकाळी उठल्या उठल्या ते आमच्या चिरंजीवांची जायची धडपड असते, त्यानंतर माझी जिमची जायची धडपड असते. त्याच्यानंतर मी आलो की पहिल्यांदा आम्ही सगळेजण कोर्टात पळायची, ती आमची धावपळ असते. रुपालीला तिच्या कामाला जायची असते, दही असते. मग दिवसभर तर ते तिकडं कामात. मग आम्ही संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत पोहोचतो घरी. मग तेव्हाच काय जेवताना वगैरे झाली चर्चा तरच. ताईंच्या हातचं म्हणजे ॲडव्होकेट रुपाली पाटील नाही, ठोंबरे, तिला काही करता येत नाही. दादा कॅमेरा चालू. हो, माझी पत्नी आहे, तिला काही करता येत नाही. आई आहे आमची, ती सगळं करते. आणि माझी आई तिची पण आई आहे, माझ्यापेक्षा तिचा जास्त लाड करते. तिला पार बेडवरती चहा नेऊन देते, सगळं करते. अच्छा, म्हणजे पार्टी पूर्ण चेंज झाली. म्हणजे तुमची दोन्ही मुलं कोणाच्या पार्टीत आहेत? तिकडं त्यांच्या पार्टी. कारण मी हे आहे ना, स्ट्रिक्ट पर्सन आहे ना. ह्या टायमिंगला उठलं पाहिजे, ह्या टायमिंगला स्ट्रिक्ट आहात म्हणजे मुलांसाठी वगैरे वाटत. त्यामुळं ते सगळं तिकडं असतात ते वगैरे. पण मी या मोकळ्या गप्पामध्ये जाहीर करतो की मी आणि माझी संपूर्ण टीम, आम्ही पण आजपासून आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तो एक सिनेमा आहे गोविंदाचा, जॉनी लिव्हर म्हणतो कादरकार म्हणतो, तू नेमका कोणाच्या बाजूने नाही आपके साथ होते. म्हटलं हे कसं आपल्या बाजूने नाही, पण मी दादांबरोबर. दादा तुम्ही खूप छान हसता. मला एक सांगा, लहानपणी जेव्हा तुम्ही तुमच्या वडिलांबरोबर, जेव्हा तुमचे वडील पोलीस होते, एक घरात एक वातावरण वेगळं असतं. तसं पाहायला गेलं तर एक आध्यात्मिक बोलतानाही तुमच्याकडून काही गोष्टींची ऊर्जा येते. मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण पाहिले तुमच्या जीवनात आत्तापर्यंतच्या, पण दादा एक घरातला व्यक्ती म्हणून, एक तुमचा लहान भाऊ म्हणून मला हा प्रश्न विचारायचा आहे. कधी कधी कुठेतरी आम्हा सगळ्यांना एका गोष्टीची भीती वाटायला लागली, दडपण यायला लागलंय. शासन उत्तम काम करतंय, सरकार खूप सुंदर काम करतंय, प्रत्येक जण त्यांच्या पद्धतीने काम करतायत, पण आत्ता वाढती जी गुन्हेगारी आहे त्याची थोडीशी एक वडील म्हणून, मुलगा म्हणून, मित्र म्हणून सगळ्याचीच भीती वाटायला लागली. आणि आत्ता तुम्ही पाहताय की म्हणजे आपण रोजच न्यूज, तुम्हाला तर काय सर, आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला आमच्यापेक्षा आधी जास्त गोष्टी माहिती असेल. ही जी वाढती गुन्हेगारी जे पाहताय तुम्ही, ते काय आहे? हे आधी कधी पुणे शहरात ह्या पद्धतीचं नव्हतं का, महाराष्ट्रात नव्हतं? हा मला कोणीतरी प्रश्न विचारायला सांगितला म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारतो. मला एक स्पष्टपणे सांगतो की कधीच कुठला गुन्हेगार त्याची इच्छा नसते की गुन्हेगारी व्हावं म्हणून. इतके कडक कायदे, इतका पोलिसांचं सगळं हे आहे. समाज व्यवस्था, समाजाची चुकलेली घडी, समाजाची चुकलेली दिशा, ते श्रीमंत गरिबांमध्ये असलेली रॅट रेस, मध्यमवर्गीयांमध्ये असलेली श्रीमंतांच्या विषयी, बाबा आपल्याला कधी व्हायचंय, ह्या सगळ्या गोष्टीतून गुन्हेगारी जन्माला येते. लक्षात ठेवा. जर तुम्ही व्यसनाधीन असाल, जर तुम्हाला मुलांना चांगलं पालन पोषण नाही देऊ शकला,
योग्य वेळी चांगले संस्कार नाही देऊ शकला, त्यांची जर वाईट संगत निर्माण झाली तर गुन्हेगारी निर्माण होतो. बरोबर आहे. ह्या ठिकाणी मला सांगा, कुठलाही गुन्हेगार आईच्या पोटातून गुन्हेगार होऊन येत नाही. ही सगळी समाज व्यवस्था यंत्रणा त्याला गुन्हेगार बनवते. बरोबर आहे. त्या योग्य वेळी त्याचं समुपदेशन होणं गरजेचं आहे. पहिला गुन्हा झाला, त्याला मोका टाकला आणि त्याला जर येरवडा जेलला तुम्ही 7 वर्ष पाठवला तर तो पक्का गुन्हेगार होऊनच बाहेर येणार. जसं तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की 50%. त्यामुळं त्या गुन्हेगारांना किंवा त्यांना दोष देण्यापेक्षा हा समाजाला दोष दिला गेला पाहिजे की तुमच्या चुकीच्या पद्धतीमुळं आज ते गुन्हेगार झालेले आहेत. कोणीच स्वतःहून हे फील्ड निवडत नाही. 2 महिन्यापूर्वी एका मुलांनी त्याच्या आईला मारून टाकलं रूम मध्ये आणि नंतर पोलीस आले, दरवाजा तोडला आणि नंतर मी तलवार. आता तुम्ही क्रोनॉलॉजी समजून घ्या. मी जे मगाशी सांगितलं होतं तुम्हाला, आज एक नवरा बायको वेगवेगळे राहतात. बरोबर आहे ना. बायको नेहमीप्रमाणे म्हणते मूल माझ्याकडे पाहिजे. न्यायालय सुद्धा म्हणतं की बाबा लहान मुलं आहे तर त्याच्याकडे राहिलं पाहिजे. मूल जसं 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 थोडं मोठं होत जातं, बापाचा जो धाक पाहिजे, संस्कार पाहिजे, आजी आजोबांचं जे पाहिजे तो नाही राहिला. आई लिमिटेड तिचं यंत्रणा असते किंवा कुठेतरी एका ठिकाणी काम असतं वगैरे. बापाचा बापच असतो, लक्षात ठेवा. म्हणजे विषयच संपला. म्हणजे आज तुम्हाला अभिमानाने सांगतो की माझं लग्न व्हायच्या अगोदर 1 वर्षापर्यंत माझे वडील ज्या रूम मध्ये असायचे त्या रूम मध्ये आम्ही 3 भाऊ सुद्धा जात नव्हतो. बापरे, एवढी वडिलांची माझ्या दहशत असलंच पाहिजे. आणि त्या दहशतीपोटी तर आम्ही कुठं दुसऱ्या वाईट नादाला वगैरे कुठं लागलो नाही ना. पॉइंट लक्षात घ्या. मग आज मला सांगा, ती स्त्री जर त्या पुरुषाबरोबर राहत नसेल किंवा पुरुषच त्या स्त्री बरोबर किंवा तिला मारहाण करत असेल, एकत्र राहत नसेल, ती जी मुलं आहेत जे निग्लेक्टेड चाइल्ड आमच्या क्रिमिनॉलॉजी मध्ये म्हणतात, लक्षात ठेवा, निग्लेक्टेड चाइल्ड, त्याचं उद्या काय होणार? मग तो काय करणार? उद्या गन घेणार, मारणार, शाळेत जाणार, फायरिंग करणार. जी अमेरिकेमध्ये परिस्थिती इथे येणार. मग जे आपल्या हिंदू धर्मामध्ये एवढी शिकवण दिली, कुठल्या सगळ्याच धर्माने, कुठला धर्म म्हणतो का वाईट करा? नाही, कुठलाच धर्म म्हणत नाही वाईट करा. त्यामुळे धर्माचा इथे विषय येत नाही. परंतु ज्या धर्माने ज्या चांगल्या शिकवणी दिलेल्या आहेत किंवा तू ह्या टायमिंगला हे केलं पाहिजे, तू आपण जी मुलं बघा, आजी आजोबा शुभं करोती म्हणा संध्याकाळी, ते मामाचं पत्र वगैरे कुठं राहिले मला सांगा. ही गोष्ट काहीच नाही राहिलं. स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही आता ते एखादा कन्सर्ट घ्या, सगळी युवा पिढी त्या पबला आणि त्या कन्सर्टला, त्या यो हनी सिंग आणि ह्याला त्याला वगैरे सगळे असतं नाही का. मलाही पास आलाय त्या कन्सर्टचा उद्या. हा, तर तिकडं त्या ह्याचा वगैरे जाणारच तुम्ही, बघू ना, वेळ मिळाला तर नाही. पण हे परिस्थिती आता मी माझं सेटल आहे ना, मला काय कुणाचा बिघडण्याचा वगैरे प्रश्न. जे टीनेजर मुलं आहेत, ज्या ठिकाणी ती खरं गुन्हेगारीकडं, व्यसनाधीनतेकडं किंवा आणखीन वेगवेगळ्या विषयाकडे, विकृतीकडे वळली जातात, त्यावेळेस तुमचं समुपदेशन होणं गरजेचं आहे. त्यावेळेस आई वडील, आजी आजोबा, काका मामा ह्या सगळ्यांचं असलंच पाहिजे त्याच्यावरती लक्ष. तर तो एक समाजातला चांगला नागरिक म्हणून घडेल. तर तो त्या समाजामधला एक चांगला नागरिक म्हणून पुढे येईल आणि लोकांना मदत करेल. एक्झॅक्टली. जे तुमच्या घरात आता हे वातावरणात तुम्ही मोठे झालात. येस दादा, महत्वाची गोष्ट आता बघितलं तुम्ही, असं सहज आता तुमच्याकडे तुम्हाला एवढा वेळ नसेल, पण 1-2 दिवसाआड कुठल्या तरी पबच्या बाहेर नाहीतर गुत्त्याच्या बाहेर नाहीतर रेस्ट्रो बारच्या इथे काही आमच्या महिला भगिनी खूप दारू प्यायलेल्या असतात, खूप हाय झाले असतात, मुलगाही हाय झालेला असतो. पहिल्यांदा आम्ही मुलांना आरडाओरडा भांडताना बघायचो. आता तर बापरे, ही संस्कृती तुम्ही. तिसऱ्यांदा मी तुम्हाला शब्द वापरलाय, स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार. मग तो पुरुष असो नाही तर महिला असो, प्रत्येकाने आपापली मर्यादा पाळली पाहिजे. ड्रिंक्स करणं वाईट नाहीये, पबला जाणं वाईट नाहीये, परंतु त्याचा अत्याचार करणे, अतिरेक करणे, त्या कुठल्या गोष्टीमुळे समाजाला, दुसऱ्याला कुणाला त्रास होईल असं वर्तणूक करणे, त्याच्यामध्ये अतिरिक्त अल्कोहोल घेऊन किंवा काय नशा ड्रग्ज वगैरे घेऊन रस्त्यावरती लोकांना उडवणं, जिवंत मारणं, हे पाप आहे. आणि ह्या अशा लोकांना कोठडी शिक्षाही झालीच पाहिजे. दादा, दरवेळेस तुम्ही ॲडव्होकेट आहात, पण तुम्ही क्रिमिनल लॉयर म्हणून फार फेमस आहात. असं काही नाही. आता परवा बघा, मी ते कोथरूडचं एक मला शिक्का नका मारू क्रिमिनल लॉयर म्हणून. परवा तुम्ही आहात. ऐका त्याचंच उदाहरण सांगतो. काय होतं, पब्लिसिटी फक्त त्याच गोष्टीला मिळते. म्हणजे मी सहज ह्या गुन्हेगार सुटला, तो सुटला, हे सुटला. परंतु एक गोष्ट, गुन्हेगार का सुटला म्हणजे त्याच्यावर खोटी कारवाई केली गेली, बरोबर ना, त्याला न्याय मिळवून दिला, आनंद आहे. पण त्याचबरोबर आम्ही असे कित्येक केसेस आहेत, लक्षात ठेवा, महिलांना न्याय मिळवून देतो. आता जो हे खराचं प्रकरण आत्ताच आहे, त्याच्या मागे एका भोंदू बाबांनी कोथरूडच्या महिलेकडून त्या स्पेशल चाइल्ड म्हणजे मुलींकडून 14 कोटी रुपये, मी ते पैसे रिकव्हर करून दिले सगळे त्या ह्याला, त्या
मुलीला, आणि त्या परत मुलीची पॉलिसी, ज्या मुलीची LICची पॉलिसी त्या भोंदूबाबांनी हे केली होती, काय पैसे मिळवण्यासाठी कॅन्सल करून ते पैसे खाल्ले होते, ते सुद्धा मिळवून दिले. पण लोकांचं लक्ष कुठं असतं फक्त गुन्हेगारीकडे. हो, पण कोण सुटला नाही, म्हणजे मला माहिती की दादा विजय सर सगळ्या गोष्टींमध्ये व्यवस्थित पद्धतीने न्याय मिळवून देतात. आता सर आम्हाला जे प्रश्न आलेत का जे आम्ही बोलतो, बरोबर, बोला बोला बोला. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला हे विचारायचं, जीवनात अशी कुठली गोष्ट आहे की ती तुमचं ड्रीम आहे ती करायची आहे? नाही, मला जग फिरायला आवडतं खूप, आणि मी वर्षातून 2 वेळा तरी फॉरेन टूर करत असतो. मग परिवाराला घेऊन सोबत? परिवाराला काय, आता खरं सांगायचं तर बायकोचा पासपोर्टच 2 वर्ष झाला काय गव्हर्नमेंटने दिलेला नाही. का? ते आंदोलनाच्या केसेस तिच्या, तर त्या केसेसमुळे तिला दिला नाही, त्यामुळे 2 वर्ष जात आलं नाही. परंतु फिरायला खूप आवडतं. पण मॅम असं म्हणतात, ताई असं म्हणतात की आता मला यायचं होतं पण तुम्ही घेऊनच नाही गेला, असं कधी होतं? नाही, तिला तिच्या पाठीमागं खूप गोतावळ आहे, खूप मोठा. म्हणजे तिला मुलं सुटत नाहीत, आई वडील सुटत नाहीत, हे नाही तिला, म्हणजे ते शक्यतो ती हे होत नाही काय, तिला म्हणजे सगळे बरोबर पाहिजेत तिला. माझा मुलगाच पाहिजे, माझी मुलगी चाली पाहिजे. मी म्हणतो अगं त्यांचं आयुष्य ते फिरतील ना, तेव्हा आपण ते फिरून घेऊ. आपण फिरून घेऊया. मला एक असंच विचारायचंय की तुमच्या परिवारामध्ये जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही 3 भाऊ, वडील इतक्या उच्च पदावरती होते, आज तुम्ही एक चांगलं नाव तुमच्या परिवाराचं आहे. आज तुम्ही ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे पाटील आणि रुपालीताई ठोंबरे, मला हे विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा दोघं जण, ताईंचं राजकारण जे आहे, आता मोकळ्या गप्पा आहेत म्हणून मी जरा, कारण बिनधास्त. दोघही आपली खुली किताब आहे, काही प्रश्न विचारू शकता तुम्ही. दोघही जण त्यांच्या क्षेत्रामध्ये कर्तृत्वाने कष्टावरती आलेले आहात आणि सामाजिक काम करता, यासाठी तुम्ही लोकांनी तुम्हाला प्रसिद्धी दिलेली आहे, ती पण सुवर्ण प्रसिद्धी दिली असं म्हणूया. तर ताईंचं जे काही रोखठोक बोलणं आहे, ताई ज्या पद्धतीने खळखट्याक प्रश्न सोडवतात, ताई वेळेची भान ठेवून, वेळ पाहून आणि त्या वेळेत कामं, वेळेत समस्यांचं निराकरण करतात. मी 2 गोष्टी एकदम जवळून बोललोय आणि त्यांचं जी बोलण्याची पद्धत आहे, मी तुम्हाला सांगतो, मी रोज दिवसभरात रुपालीताईंचं मी सगळ्या गोष्टी पाहत असतो. कालही मी त्यांना न्यूजवर पाहिलं आणि कुठेतरी खरंच मनापासून बरं वाटतं की कोणीतरी आवाज रेस करणारं आहे. तसं आपलं सरकार पण आहे, पण त्याचा आम्हाला किती त्रास होतो. पण हा म्हणजे तोच प्रश्न, काय त्रास होतो? ते लोकांची कामं होतात, परंतु सकाळपासून फोन चालू, कंटिन्यू फोन चालू, रात्री अपरात्री फोन येतात, ह्याला मारलं, त्याचं हे झालं, ते झालं. आमचं परफेक्ट आहे, आम्ही 9च्या 9:30 10च्या पुढे कुणाचा फोन उचलत नाही किंवा फोनच साईडला ठेवून टाकतो. आमचा फोन डायरेक्ट जिमवरून आल्यानं चालू होतं, इतकं आमचं साधं सरळ जीवन असतं. बरोबर. यांचं म्हणजे 24 तास फोन चालू, 24 तासामुळे थोडंसं डिस्टर्ब होतं नाही का. घरातलं हे आई वडील आहेत, त्यांचं वय झालंय आता, मुलं असतात, त्यांना झोपायचं असतं, लोकांची कामं होतात, पण आम्हाला त्रास होतो ना त्या गोष्टीचा. पण मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे दादा, की तुम्ही आज माझ्याशी बोलताय आणि आता वहिनी हा इंटरव्ह्यू पाहतायत, तर तुम्हाला काय वाटतंय, काय होणार आहे? नाही, म्हणजे काही नाही, आम्ही तिला सांगत असतो, आम्ही फोन आला तरी आम्ही हे करतो, चिडचिड करतो, नाही फोन नाही, एवढ्या रात्रीचा नाही घ्यायचा फोन. अच्छा, पण रुपालीताई ह्या कामासाठी नाही, मग नंतरून सांगते ना ती, बघ तू म्हणला नाही, पण झालं का नाही त्याचं काम, मग सोडला का नाही त्याला, नाही तर त्याला आता हे करून ठेवलं असतं का नाही, मग बघ त्याचं झालं का नाही विषय वगैरे. अरे हो ठीक आहे, झालं, पण आमची झोपमोड झाली त्याचं काय. म्हणून मी मगाशी म्हटलो की मी तुमच्या सोबत आहे. मगाशीच म्हटलो की नाही दादा, मी तुमच्या सोबत आहे. दादा, तुम्ही सिनेमा पाहत नाही, पण लहानपणी सिनेमा पाहिलेत का? हा, पाहिलेत ना, पण एवढं म्हणजे संगीत आवडतं, म्युझिक वगैरे, पण असं एवढं पिक्चर वगैरे एवढं डिटेल आम्हाला काय, म्हणजे मला तरी नाही माहिती काय. म्हणजे मला ते क्रिकेटमधले स्टार आणि ते पिक्चर मधले एवढे जास्त मला नाही सांगता येणार त्यांच्याविषयी. तुम्ही म्हटलात की दरवर्षी तुम्हाला बाहेरच्या देशात तुम्हाला जगभर फिरायचंय. आता मध्यंतरी तुम्ही US ला जाऊन आलात का? वेगवेगळ्या देशात तुम्ही जातात. त्या देशात गेल्यानंतर तुम्ही येताना काय घेऊन येतात? वैचारिक प्रगल्भता आणि खूप इथे वाढते. काय वापरता येईल? मी तुम्हाला मगाशीच नवले ब्रिजचं उदाहरण दिलं, साधं सिंपल आहे. माझ्यासारखे कित्येक लोक अमेरिकेला गेले असते. मी तिथं काय पाहिलं की तिथल्या ट्रॅफिक व्यवस्था किंवा तिथलं नियोजन, मला येताना प्रत्येक वेळेस मुंबईला गेल्यानंतर येताना घाटामध्ये ट्रॅफिक आहेच. कधी वाचलं नवले ब्रिजला माणसं मेलेलीच आहेत, लक्षात ठेवा. साधं सिंपलचा गणित आहे, एक लेन ठेवा, त्याच्यावरून फक्त हेवी व्हेकल जातील. सगळे ऍक्सिडेंट कोणामुळे झाले? हेवी व्हेकल्समुळे झाले.
हेवी व्हेकल्स सुसाट सुटते, 10-12 गाड्यांना चिरडून टाकते माणसाबाई. ताबाई सुटतो. बरं एक माणूस मेला नाव घरातला, लक्षात ठेवा, त्यांचं अख्खं कुटुंब रस्त्यावरती आहेत. हे कधी कळणार मला सांगा बरं. मला असा प्रश्न वाटतो, आता काय उठून देवेंद्रजींना जाऊन सांगू का, कुठं गृहमंत्र्यांना पत्र लिहू, काय करू मी जाऊन कुणाला सांगणार? तुम्हाला एवढे IAS अधिकारी पडले, तुम्हाला कळत नाही या गोष्टी? की एका लेनवरून किती माल, जे काही हेवी व्हेकल्स असतील किंवा अवजड वाहनं असतील, उशिरा पोचली कुणाला प्रॉब्लेम होणार आहे? बरोबर आहे. आम्हाला कुणाला ज्यांना नोकरी आहे, कुणाला घरदार मुले, त्यांना काय कुठे टायमिंगला पोहोचेल. हेवी व्हेकल समजा 2 तास लेट पोहोचली, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? तरी काही फरक नाही. मला एकच कळालं नाही आजपर्यंत, जर ती लेफ्ट लेनला हेवी व्हेकल्स जर ठेवल्या, आज अमेरिकेमध्ये मी तुम्हाला स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं सांगतो, 3rd लेन जी आहे, या बाजूला 3rd लेन आहे, फक्त तिथंच हेवी व्हेकल चालवल्या जातात. एकही हेवी व्हेकल फर्स्ट लेनला येणार नाही. फर्स्ट लेनला ज्या गाडीमध्ये 2 पेक्षा जास्त लोक असतील, का तर सार्वजनिक लोक जास्त जावी म्हणून फर्स्ट लेन. सेकंड लेनला जर सिंगल कारमध्ये असेल तर तो, आणि 3rd लेनला फक्त हेवी व्हेकल्स. मग हा नियम अमेरिकेत आहे. मी एकटा साधा फिरायला म्हणून गेलेलो, बघून आलेलो, इथं मला कळतंय, ह्यांना कळत नाही. साधं सिंपल आहे. मला सांगा, 138 चेकची बाउन्सची केस आहे, लक्षात ठेवा, चेक बाउन्स 2-2, 3-3 वर्ष. मला सांगा, तुम्ही एखाद्या माणसाकडून सिमेंट विकत घेतलं 100 पोतीन, तुम्ही त्याला दिलं, त्याला जर 3-3 वर्ष लागत असतील, त्याला द्या ना 15 दिवसाची शिक्षा. सॉफ्टवेअर आणा, नवीन यंत्रणा आणा. लिगल डेब्ट जे आहे, लिगल जे तुमचं येणं आहे पैशाचं, ते तर वादग्रस्त नाही. बरोबर ना? एखाद्याने सावकारकीने चेक दिला, जाऊ दे, 3 वर्ष पडू द्या त्याला, पडून ते करत बघत बसेल. म्हणजे कायदेशीर देणं आहे, त्याला सुद्धा जर सेम प्रोसिजर लावून जर 2-2, 3-3 वर्ष लागली, अर्थ नाही त्या गोष्टीला. दादा, पण मला तुम्हाला सांगायचं की तुम्ही आज हे ऑन कॅमेरा खूप सुंदर पद्धतीने बोललात, आणि तुमच्या खोटं काय बोललोय मी, जे खरं तेच सांगितलं. खरंच बोललात. ती मनातली जी तुमच्या खतखत आहे ती तुम्ही सांगताय, ती खरंच योग्य आहे. पण ह्यावरती मी तुम्हाला एक वैयक्तिक रिक्वेस्ट करतो की तुम्ही यावरती का मोठ्या शासनापर्यंत जात का नाही, आणि तुम्ही हे मुद्दे का नाही मांडत? माझ्याकडे माझ्या जबाबदाऱ्याने माझा ओरा ठरलेला आहे. पण एक नागरिक म्हणून, आता नागरिक म्हणून बायको करते ना. सगळ्यांनी जर समाजकारण करायचं लागलं, योग्य वेळी ज्यावेळेस माझ्याकडे माझी स्टॅबिलिटी येईल, किंवा मला असं वाटेल की बस बाबा आता एवढं सगळं केलंय आपण, नाही का, त्यावेळेस मी योग्य ठिकाणी कुठेही जाईन. मलाही सगळीकडे भरपूर चान्सेस आहेत. एक असा गमतीशीर प्रश्न विचारतो आमच्या विजय सरांना, दादांना. दादा, वकील तर खूप उत्तम करताय, उत्तम तुम्ही काम करताय, त्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे. राजकारणात जर तुम्हाला ऑफर मिळाली तर तुम्ही राजकारणात याल? मी सहज विचारतो, राजकारणात का नाही येणार मला सांगा ना. जर माझ्याकडे ज्ञान आहे, नॉलेज आहे, मी सगळे प्रश्न सोडवू शकतो, मी जर उत्तरं देऊ शकतो, किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची किंवा काम करण्याची माझ्याकडे, का नाही होऊ शकत मी, आणि का नाही यावं असं माझं म्हणणं. कुठला पक्ष चूज कराल? असं काही नाही, कुठला पक्ष, जो कुठला दिल संधी त्याच्याबरोबर जाऊ. तुमचा नाही, माझे तर सगळेच आवडते. माझे पहिले तर दादांवरती माझा आपला हक्काचा माणूस दादा, नाही का, म्हणजे माझा ऐका ना, वडील पोलीस अधिकारी असल्यामुळं बारामतीला वडील पोलीस अधिकारी होते. 12 वर्ष माझं राहणपण तिथं बारात गेलं. त्यामुळे दादा पवार साहेब ते तर मी जवळून पाहिले. त्यानंतर प्रमोद महाजन, ज्या दिवशी माझा लॉचा शेवटचा पेपर होता, प्रमोद महाजन वारले, त्यावेळेस मी डोळ्यातून ढसा रडलो. त्या माणसाची भाषणं बघितली होती. तर वाजपेयी वगैरे ते खूप वरच्या लेवलला जायचे, त्यांची ती शायरी वगैरे मला काही जुळायची नाही. पण प्रमोद महाजन रांगडा माणूस, नाही का, आणि आता काय भाषण दिली. आता देवेंद्र भाऊ डॉनच ना. आज आला और मला दाखवा बरं कुणी देवेंद्रजींना ब्लॅकमेल करून, मी इकडे जातो, मी तिकडे. अहो, त्यांनी काल परवा, मी सांगतो ना, महिला सबलीकरण आणि हे सगळ्यांचा आरडाओरडा चाललाय ना, काल परवा त्यांनी एक महिला, माझ्यामध्ये अश्विनी भिडे, त्यांची अपॉइंटमेंट केली मुंबई महानगरपालिकेच्या. IAS महिला, दाखवा तिला कुणी त्रास देऊन. आहे कदम. जर तुम्ही तुमच्या कामामध्ये परफेक्ट असाल आणि तुम्ही जर 100% कामामध्ये झुकून देत असाल, तुमच्या आडवं कोणच येऊ शकणार. तुमचा ऑरा स्ट्रॉंग केला पाहिजे. पूर्वी काय व्हायचं, मी जातो पक्ष सोडून, मला हे द्या, मी द्या. आता म्हणून दाखवा बरं कोणी, कुणाच्या असेल तर फक्त म्हणून दाखवावं. मला तुमच्या बोलण्यावर कळालंय की तुमचा कल कुठे. नाही, असं काय, मला ऐका ना, मला पहिली गोष्ट म्हणजे आत्ता तर माझा काही आत्ता जस्ट असा काही विचार नाही, कारण माझ्याकडे खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत, माझ्याकडे खूप मोठ्या मोठ्या केसेस आहेत. माझं जो 2-4 महिन्याचं प्रत्येकच पुढचं बुकिंग असतं सगळं. मग आता काही गोष्ट नाही, पण ऍज अ भविष्यात विचार करू. येणारी जे मुलं वकिली करतायत आणि जे ह्या वकिली क्षेत्रात त्यांना कार्यरत व्हायचं आहे आणि त्यांना कष्टाने, कर्तृत्वाने तुमच्यासारखं त्या क्षेत्रात स्वतःचा जम बसवायचा आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगू शकाल? 12-12 तास काम करायची तयारी ठेवा, नाही का.
फक्त कोर्टच नाही, वाचन वगैरे सगळ्या गोष्टी. आणि हे झाल्यावर लक्षात ठेवा, तुम्ही किती हुशार आहे त्यापेक्षा तुमचा सोशल कनेक्ट किती आहे. क्या बात आहे. तुमच्याकडे लोक किती येत आहेत. ठीक आहे, तुम्ही खूप हुशार आहात, तुम्हाला सगळे येते, तुमच्याकडे क्लायंटच नाही, काय करणार तुम्ही. बरोबर आहे. तुम्हाला सोशल कनेक्ट पाहिजे, तुमचा लोकांशी अप्रोच पाहिजे, त्याचबरोबर तुमचा कायद्यावरती पण अभ्यास पाहिजे. बरोबर ना. पण कायदा आज दर 2 दिवसाला आमच्या इकडे बदलतोय. आज सुप्रीम कोर्ट हे सांगतं, उद्या परवा ते सांगतं, वेगवेगळ्या हायकोर्टाचे जजमेंट्स येत असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला चाणाक्ष राहावंच लागतं. आणि कसं असतंय की आपल्या इथं जर तुम्ही पाहिलं तर ज्युडिशरी एवढी स्ट्रॉंग आहे. खूप strong. लक्षात ठेवा, खूप स्ट्रॉंग आहे ज्युडिशरी, की त्या व्यक्तींना कन्व्हिन्स करणं, त्या व्यक्तींना आपली केस पटवून देणं, आणि ह्यासाठी तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स आणि हे येण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त तुम्हाला प्रॅक्टिस हाच महत्वाचा पार्ट आहे. तुम्ही म्हणसाल मी आज ते नाही का जज साहेब नाही का फाड दो कानून की किताबे वगैरे असले फिल्मीचं पिक्चरचा तर कोर्टामध्ये काहीच उपयोग नाही. म्हणजे ते वेगळं आणि हे Complete वेगळं. पूर्ण डिफरंट. कम्प्लीट वेगळं आहे. कम्प्लीट म्हणजे धरती आणि आकाश. आकाश. हो, काही त्याचं ते म्हणजे ते फक्त आपण फक्त एंटरटेनमेंटसाठी बघायचं. इथे एकदा तुम्ही या केस चालवून बघा, मग तुम्हाला कळेल काय किती तुम्हाला घासावी लागते. पण मी ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरेंना आणि तुमच्या सौभाग्यवती ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरेंना मी विनंती करतो, ताईंनी पाहिला असेल का नाही, पण तुम्ही बंदा हा सिनेमा नाही, नक्की बघा. ऐका ना, मी लिंक पाठवणार आहे आता. नाही, मी लिंक पाठवणार आहे. हा, लिंक पण तो तुम्ही का पहा. आज मी तुम्हाला पहिल्यांदा विनंती करतो, 8 वर्षानंतर मोकळ्या गप्पामध्ये मी दिग्विजय जोशी ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे दादांना ही विनंती करणार आहे की दादा तुम्ही बंदा. हा सिनेमा बंदा पिक्चर नक्की पाहतो. खूप भारी. आमच्या शोचा एक टास्क आहे. आमचा शो एकदम मोकळ्या गप्पा आहे, खूप गमतीशीर बोलतात. बरोबर. आज आपल्यासोबत ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे दादा आहेत. आम्ही त्यांना दादा म्हणतो कारण दादा का म्हटलं जातं त्याच्या मागची गोष्ट मी तुम्हाला या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून दाखवणार आहे. मला दादा हा शब्द आठवला आणि तुम्हाला मी महाराष्ट्राच्या दादांबरोबर पाहिलंय. कुठलं तरी उद्घाटन होतं, माझ्या ऑफिसचं आपल्या ऑफिसचं होतं sorry. ऑफिसचं उद्घाटन, आणि ते सुवर्ण पद्धतीने दादांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद अजूनही मला दिसतोय. मी फिल्म मेकर असल्यामुळे मला आहे ना चेहरे वाचता येतात असं थोडंफार कळतं. तर त्या चेहऱ्यावरनं मला भाव वाटले की त्यांना एक अभिमान त्यांच्या डोळ्यात तुमच्याबद्दलचा दिसत होता. आणि एखादा माणूस जेव्हा कर्तृत्वावरती स्वतःची इमारत बांधतो ते डोळ्यातले भाव जाणवत होते. मी त्यांना मागच्या 20-30 वर्षापासून ओळखतो, पाहतो, जवळून संबंध आला. खूप मनमोकळा रांगडा गडी. ऑफिसला आले, हा मुलगी, बाळा कुठं असते तू? म्हणले मी ह्या बाप, शाळेमध्ये शिकते. एवढं? हो, बरं तिथं फी किती आहे ग? बघा फी किती? बरं ठीक आहे, चांगली शाळा, ओके. हा काय करतो? हा कुठल्या शाळेत जातो? हा ह्या शाळेत जातो. बरं का, खूपच लहान आहे. मग भाऊ तुमचं लग्न झालंय का? बायको कुठली तुमची? बर, ते नेत्याचं कसं काय तिथं? चांगलं आहे का? त्या माणसाने माझ्या ऑफिसच्या उद्घाटनामध्ये कमीत कमी निम्मा महाराष्ट्र पालथा घातला. बाप. त्या माणसाने कधीच कुठला जात धर्म पंथ पाहिला नाही. सर्व लोकांना सर्वसमावेशक न्याय दिला. अत्यंत आवडीचा माणूस आमचा गेला. अत्यंत सर्वसामान्य लोकांचा, बारामतीचं तर आतोनात नुकसान झालं. त्या बारामतीचं लक्षात ठेवा, कधी न भरून येणारं नुकसान झालं त्यांचं. त्यांच्या कुटुंबाचंही नुकसान झालं. पारदादा असेल, जयदादा असेल, वहिनी असतील वगैरे, ती खूप नुकसान झालं त्यांचं ह्या गोष्टीमुळं. आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कष्टकऱ्या माणसांना म्हणजे हळूहळू, तुम्ही एक गोष्ट बघितली का? आजपर्यंत कुठेही बॅनरवर किंवा कुठल्या पोस्टमध्ये दिवंगत किंवा कैलासवासी अजित पवार अजून लिहायची कोणाची हिंमत नाही झाली. हिंमतच नाही. का? सुचतच तर कुणाला वाटतच नाही की असं झालं म्हणून, हा माणूस गेला म्हणून. त्यामुळं महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं. पण आता हे बघा, शेवटी जे झालंय ते सत्य स्वीकारून पुढे तर चालावंच लागेल तुम्हाला. कारण हा शेवटी गावगाडा आहे, लक्षात घ्या. तर हा गावगाडा चालवलाच पाहिजे, असं माझं मत आहे त्यांच्यासाठीच. दादांचे विचार, दादांचे आचार आणि दादांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी आणि त्यांनी केलेले कामं, त्यामध्ये दादा जिवंत आहे. हो. आमच्या शोचा एक टास्क आहे, फार गमतीशीर आहे, पण ही संधी कोणाला मिळत नाही आणि ती खूप गोड संधी आहे. हा फोन आहे तुमच्याकडे पण, तुमच्याकडे पण एक फोन आहे, आमच्याकडे पण फोन आहे, पण या फोनमध्ये आहे ना कुठल्याही प्रकारचं नेटवर्क नाहीये आणि या फोनमध्ये कुठल्याही प्रकारचं सिम कार्ड नाहीये. हा फोन आम्ही तुम्हाला काही वेळासाठी सुपूर्द करणार आहोत आणि खूप मोठी संधी असते बरं का, की अशी संधी कोणालाच मिळत नाही. बरं. आणि तुम्हाला कोणाला फोन लावायचा आहे, तुम्ही त्यांना फोन लावू शकता. ही संधी महादेवाने दिली असं समजा.
आणि तुम्ही बोलू शकता. हा फोन तुम्हाला ज्यांना फोन लावायचा तुम्ही लावू शकता. मी माझा जर फोन लावायचा असेल तर मी माझ्या आजोबांना लावेन, जगन्नाथ भिकोबा ठोंबरे. प्लीज. तर ते जिथं कुठं असतील त्यांना मी असंच बोलायचंय, कानाला लावून बोल. खानाला आजोबांशी Yes. बोलताय, लावा. म्हणजे आजोबा म्हणजे त्यांना मी तात्या म्हणायचो. तात्या, तुम्ही ज्या मार्गावरती धैर्याने, ज्या पद्धतीने जे सगळे संस्कार दिले ते तुमचा नातू पुढे चालवतोय, नेतोय. आणि तुम्ही जो त्यावेळेस वकील नसताना लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं किंवा सर्वांना न्याय देणं आणि धैर्यवान जे होता किंवा धोरणं जी तुमची होती आयुष्यातली, ती सगळी मी तात्या पूर्ण करून दिलेली आहेत ऑलरेडी. परंतु आज तुम्ही ती बघायला नाही, याचं खूप दुःख वाटतंय. पण तुम्ही जिथं कुठं असाल तिथं पुन्हा एकदा तुम्हाला सलाम. तुम्ही जो आम्हाला संस्कार आणि आम्हाला जो विचार आणि ध्येय धोरणं दिली त्याच्यावरती आम्ही आजपर्यंत इथे येऊ शकलो. त्यामुळे तात्या, पुन्हा एकदा तुम्हाला एकदा सलाम. मला फार आनंद वाटतोय. आणि मोकळ्या गप्पांमध्ये अनेक लोकांना फोन करतात. खरी गोष्ट आहे, तुम्ही तुमच्या आजोबांना फोन लावला आणि एकत्र कुटुंब काय असतं हे आज तुम्ही तुमच्या फोन कॉलवरनं संपूर्ण प्रेक्षकांना, दर्शकांना दाखवलं. घरामध्ये तात्या ज्यावेळेस माझे आजोबा प्रमुख होते घराचे, लक्षात ठेवा, त्यावेळेस 40 लोक आम्ही एका घरात राहायचो, वाड्यामध्ये 40 लोक. आणि एका चुलीवरती स्वयंपाक व्हायचा 40 लोकांचा. इतके ते स्ट्रिक्ट आणि इतके ते हे होते नाही का, की म्हणजे आमच्यासाठी ते खूप मोठं हे होतं की त्यांचं. आणि दुसरी गोष्ट सांगतो, माझ्या जेवढ्या ठिकाणी मी हॉटेल्स केले, काही साईट्स केल्या, ऑफिसेस केली वगैरे, मी सगळ्या ठिकाणी तात्यांचा फोटो लावतो. 106 वर्ष जगले ते, 3 दशकं पाहिलेला माणूस. 1899 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि 2006 ते गेले. 3 दशकं पाहिलेला माणूस. लोक घरामध्ये परमेश्वराचा फोटो लावतातच, ऑफिसमध्ये लावतातच. नाही, मी अजून सुद्धा मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी त्या माणसाचा फोटो लावेन. कारण त्या माणसाने खूप शिकवण दिली, जगामध्ये कसं वागलं गेलं पाहिजे, जगामध्ये काय रीती परंपरा आहेत, कसं लोक फसवतात, आपली ध्येय धोरणांवरती शेवटपर्यंत किती कसोटीने चिकाटीने आपण राहिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं शिक्षण त्यांनी आम्हाला दिलं. हे सगळे तुम्ही ऐकत आहात. तुम्हाला कसं वाटलं दादा आज मोकळ्या गप्पामध्ये? खूप छान. असं वाटलंच नाही की कुठं कॅमेरा वगैरे काय आहे म्हणून, जसं मित्रांमध्ये गप्पा मारतोय असंच वाटलं. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही, मी जे सांगतोय यातली कुठलीही गोष्ट कुणाच्या वैयक्तिक भावना किंवा दुखवण्याचा विषय नाही. अगदीच नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे प्रॉब्लेम हे 10 वर्षांनी येणार आहेत, 100%. आणि ते जाणवायला लागले. तात्काळ जर ह्याच्यावरती उपाययोजना नाही झाल्या, आणि मी 100% एक वेळेस यांची भेट घेणार आहे, कुणाची, देवेंद्रजींची, की बाबा तुम्ही ह्या तात्काळ उपाययोजना आणा, तरच उद्या तुम्ही जे म्हणताय की आपण जे काय एकत्र कुटुंब पद्धती किंवा धर्माचं संरक्षण वगैरे, तरच होईल. नाहीतर नाही, खूप अवघड आहे. म्हणजे एवढी आक्रमणं येऊन गेली आपल्यावरती किंवा एवढं हे झालं, पण कधी समाज तुटला नाही, लक्षात ठेवा. पण आज जो समाजाची वाहतात अवस्था आहे ना, तुम्ही एकदा फॅमिली कोर्टात येऊन बसावं, तुम्हाला कळेल. इतका द्वेष त्या नवरा बायकोंमध्ये की ह्यानी ह्याचा खून करावा का ह्यानी ह्याचा खून करावा, इतका द्वेष त्या पतीवर. मी ते विचार करतो, मग लग्नच केलं कशाला बाबा, एवढा जर तुमचा द्वेष. पण ते पण सोडा, तो त्यांचा कर्माचा भाग झाला. त्यांच्या चुकीमुळे किंवा त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यामुळे जी मुलं जन्माला आलीत, लक्षात ठेवा, त्यांचं काय आणि त्यांचं उद्या भविष्य काय असेल. तुम्हाला आम्हाला सगळे तात्या भेटले, आजोबा भेटले, सगळे मित्र परिवार भेटले, त्यांची अवस्था काय असणार. तसं पाहायला गेलं तर ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे यांची अनटोल्ड स्टोरी आपण ऐकली. विजयदादांना आपण एवढं फक्त कोर्टाच्या रूममध्ये बोलताना पाहिलंय, सामाजिक जिथे कामं असतात तिथे बोलताना पाहिलंय, पण आज एवढं मन मोकळं बोलताना आज पहिल्यांदा मोकळ्या गप्पा झालेल्या आहेत. हा एपिसोड तर आहे, पण ह्याच्यावरची डॉक्युमेंटरी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि खूप छान छान आठवणींचे फोटोज पण आम्ही तुम्हाला ॲड करून ही डॉक्युमेंटरी करतोय. खूप खूप आभार, धन्यवाद आणि थँक्यू व्हेरी मच. हे आहेत ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे. थँक्यू दादा, थँक्यू व्हेरी मच. येस.